नमस्कार. आपले सर्वांचे लोकायन IAS अकॅडमी मध्ये स्वागत आहे. मी मुकुंद केशवराव होन सध्या सरकारी कामगार अधिकारी या पदावर रुजू आहे. आज आपण येथे समाजशास्त्र सोशोलॉजी ह्या विषयाची वैकल्पिक विषयाची आपण माहिती घेणार आहोत, स्ट्रॅटेजी बघणार आहोत. आपण जर बघितलं तर 2025 पासून MPSC ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची होत आहे. त्यात आपल्याला एक वैकल्पिक विषय निवडायचा आहे. हा जो वैकल्पिक विषय आहे हा 500 मार्कांचा असणार आहे. माझं जर सांगायचं ठरलं तर मी UPSCचे 2 इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. त्यात माझा सोशोलॉजी हा ऑप्शनल आहे व त्या सोशोलॉजीमध्ये मला आउटस्टँडिंग मार्क्स होते. 2017ला मला 285 मार्क्स होते व 2018ला मला 281 मार्क्स होते. आत्ता पण तुम्ही जर बघितलं तर UPSCचा निकाल लागलाय व सोशोलॉजीमध्ये 310 मार्क्स घेऊन टॉपर एक मुलगी आलेली आहे. हा जो ऑप्शनल किंवा वैकल्पिक विषय आहे याला UPSC मध्ये डिसाइडिंग फॅक्टर मानलं जातं तुमच्या पोस्ट मिळवण्यासाठी. सेम आपण जर MPSC बघितलं तर 500 मार्कांचा हा वैकल्पिक विषय असणार आहे. सो आपण ह्या समाजशास्त्र हा जो सोशोलॉजी विषय आहे, खूप जण जर आपण बघितले तर UPSC मध्ये सोशोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स असे वैकल्पिक विषय निवडतात. मग त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काही असू द्या, मॅक्झिमम आपण इंजिनियर्स पण बघतो की ते हे विषय निवडतात. तर का, याचं पण उत्तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जर आपण सोशोलॉजी ऑप्शनलच्या स्ट्रॅटेजी बाबत बघितलं तर आपल्याला त्याचा सिलेबस, आन्सर रायटिंग, त्याचे रेफरन्सेस ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओतून आपण येथे बघणार आहोत. तर आपण येथे सुरुवात करूया स्ट्रॅटेजी व्हिडिओला. बघा, पहिला तर प्रश्न हाच आहे का सोशोलॉजी ऑप्शनल का निवडायचा. ठीक आहे, समाजशास्त्र हा विषय का निवडायचा. मग तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काही, आता मॅक्झिमम आपण जर बघितलं तर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे मुलं असतात, तरी ते समाजशास्त्र विषय UPSC ला घेतात. आता इथे जर आम्ही बघितलं तर आमच्याकडं मोस्टली इन्क्वायरी समाजशास्त्र या विषयासाठी होती. ते का, तर याचं उत्तर येथे दडलंय. कारण हा समाजशास्त्र जर विषय तुम्ही बघितला ना, हा काय की समाजाचा अभ्यास, एक आपण 1 लाईन मध्ये जर त्याला आपल्याला समअप करायचा असेल तर त्याला आपण म्हणतो समाजाबाबतचा अभ्यास. मग हा आपण जसं आपण जन्माला येतो आपल्याला समाजाबाबतची माहिती असतेच, त्याच्याबाबतचा आपण अभ्यास करत नाही, पण प्रत्येक व्यक्तीला त्याच्याबाबतची माहिती, तीच सगळी माहिती अभ्यासपूर्ण पद्धतीने समाजशास्त्र विषयात मांडलेली आहे. मग जर आपण बघितलं ह्या समाजशास्त्र विषयाचा आपल्याला बेनिफिट काय काय होतो, का मुलं जास्तीत जास्त हा वैकल्पिक विषय निवडतात, तर सगळ्यात महत्वाचा फायदा होतो एसे, जो आपला एसेचा जो पेपर आहे त्याच्यात सगळ्यात जास्त फायदा होतो. एसेचा पण पेपर जर तुम्ही बघितला, निबंध ज्याला आपण म्हणतो, तर तो पण MPSCच्या पॅटर्न मध्ये आता परत आपण 250 मार्क्सच बघतोय. तर हा एसेचे आपल्याला 2 एसे येतात, बरोबर, 125 आणि 125 असे 250 मार्कचे आपल्याला हा पेपर असतो. तर यात एक एसे डेफिनेटली तुम्हाला सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हचा दिसणार. मग आपण जर समाजशास्त्र विषय घेतला तर आपल्याला ह्या एसे मध्ये मॅक्झिमम फायदा याच्यात होतो. पुढचं जर बघितलं तुम्ही तर सगळे जे GS आहेत, आपले सगळे सामान्य अध्ययनाचे जे पेपर्स आहेत, मग तुम्ही पेपर 1, 2, 3, 4 घ्या. पेपर 1 मध्ये तर इंडियन सोसायटी, भारतीय समाजाबाबतचा एक प्रॉपर सिलेबस मधलाच पॉइंट आहे, तर तिथे आपल्याला ह्या विषयाची मदत होते. दुसरा आहे पॉलिटिकल सायन्स. पॉलिटिकल सायन्स मध्ये सोसायटीचा स्टडी होतो, तिथे आपल्याला ह्या सोशोलॉजी ऑप्शनलची मदत होते. तिसरा पेपर जर बघितलं तुम्ही तर इकॉनॉमिक्स, ठीक आहे, इकॉनॉमिक्स, सायन्स हे सगळं त्याच्यात येतं, तर तिथे आपल्याला बेनिफिट होतो सोसायटी आणि सोशोलॉजी ऑप्शनलचा. आणि फोर्थ जर आपण बघितलं तर फोर्थ पेपर आहे इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. ठीक आहे, तर ह्या इथिक्स मध्ये आपल्याला मॅक्झिमम समाजशास्त्राचे जे एक्झाम्पल्स आहेत, ज्या काही थेरीज आहेत, तर त्या तिथे आपल्याला मांडता येतात. म्हणून आपण जर सगळ्या सामान्य अध्ययनाचं बघितलं तर तिथे आपल्याला या समाजशास्त्राचा खूप बेनिफिट होतो. पुढचं जर बघितलं तर इंटरव्ह्यू. आता मला सांगायला इथे आवडेल की माझा समाजशास्त्र ह्या विषयात माझी डिग्री पण झालेली, माझं PG पण झालेलं आहे, माझा UPSC ला ऑप्शनल पण सोशोलॉजीच आहे. व मी MPSCतून जेव्हा 2020 व 21 ला इंटरव्ह्यूज दिले तर मी 2020 ला सेकंड टॉपर होतो इंटरव्ह्यू मध्ये व 2021 ला मी महाराष्ट्र टॉपर होतो. 73 मार्क्स घेऊन मला टॉपचे मार्क्स देण्यात आलेले होते. मला हे जाणवलंय की सोशोलॉजीमुळे मला इंटरव्ह्यू द्यायला मदत झाली. कारण आपण जर बघितलं तर पॅनल आपल्याला समाजाबाबतचे पण प्रश्न विचारतात,
किंवा कुठलाही प्रश्न विचारला तर त्याला आपल्याला सामाजिक पर्स्पेक्टिव्ह कसा देता येईल, तर हा आपल्याला बेनिफिट इथून होतो. मग आपल्याला इंटरव्ह्यूला आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायला पण आपल्याला इथं मदत होणार आहे. म्हणून इंटरव्ह्यू साठी समाजशास्त्र हा विषय खूप महत्वाचा ठरतो. पुढचा जर बेनिफिट बघितला तर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे वेळ कमी असतो आणि आपल्याला सिलेबस हा लिमिटेड जर असला तर फायदा होतो, कारण आपल्याला मॅक्झिमम रिव्हिजन करता येते. आणि मग जर तुम्ही सोशिओलॉजीचा सिलेबस जो आपण पुढे डिस्कस करणार आहोत तो जर बघितला तर आपल्याला मॅक्झिमम इथे दिसतं की लिमिटेड सिलेबस आहे. पेपर 1 मधलेच खूप टॉपिक पेपर 2 मध्ये आहे, पेपर 2 मधले टॉपिक खूप पेपर 1 मध्ये आहे, म्हणजे ओव्हरलॅपिंग ऑफ सिलेबस आहे. ते जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला विन विन सिच्युएशन तयार होते. पुढचे स्टँडर्ड रेफरन्सेस, सोशिओलॉजीसाठी स्टँडर्ड रेफरन्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर त्याचे पण आपण इथे पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. असते महत्वाचं पुढचे स्कोरिंग सब्जेक्ट, मी जे सांगितलं तुम्हाला मॅक्झिमम काही जर तुम्ही वैकल्पिक विषयांचं बघितलं तर तिथं मुलं ते वैकल्पिक विषय घेतात, मेन्सला जातात, इंटरव्ह्यूला जातात, पण फायनली कळतं की त्यांना वैकल्पिक विषयातच मार्क्स आलेले नाही. जर एमपीएससीचं पण बघितलं तुम्ही तर 2009-10च्या काळात इथे पण वैकल्पिक विषय होते. तेव्हा पण असंच व्हायचं की काही वैकल्पिक विषयांना खूप मार्क्स यायचे आणि काहींना येत नव्हते. समाजशास्त्र, सोशिओलॉजी हा विषय असा आहे की ओव्हर द हिस्ट्री ह्या विषयात मॅक्झिमम मार्क्स आलेले आहेत. टॉपर जर तुम्ही बघितलेत तर खूप टॉपर्स हा विषय घेऊन टॉप आलेले आहेत. तर मग आपल्याला हा सगळा सोशिओलॉजी ऑप्शनल किंवा समाजशास्त्र ऑप्शनल का निवडायचा याचं उत्तर आपल्याला इथे मिळते. आता आपण पुढे जे बघणार आहोत तर ते आहे सिलेबस. सिलेबस आपण डिस्कस करून घेऊया. ठीक आहे, सिलेबसचं जर बघितलं तुम्ही तर बघा पेपर क्रमांक 1 पहिले आपण डिस्कस करू. तर त्यातला पहिला टॉपिक आहे समाजशास्त्र विद्याशाखा, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो सोशिओलॉजी द डिसिप्लिन. ह्या टॉपिक मध्ये आपण काय बघतो तर सोशिओलॉजीचा जर तुम्ही उगम बघितला तर सोशिओलॉजीचा ह्या शब्दाचा उगम जर आपण बघितला तर याला काय म्हणतो आपण, इट इज द सायन्स ऑफ द सोसायटी. ठीक आहे, हे एक विज्ञान आहे, समाजाचं विज्ञान आहे किंवा समाजाबाबतच्या अभ्यासपूर्ण पद्धतीचं हे एक विज्ञान आहे. तर मग ह्या टॉपिक मध्ये आपल्याला समाजशास्त्र हे विद्याशाखा म्हणून कसं उगम पावलं, जागतिक स्तरावरील काही घटना, त्याचबरोबर आपण जर भारतातलं बघितलं तर भारतात कसा उगम झाला तर आपल्याला त्यातले महत्वाचे काही विचारवंत यांचा याच्यात अभ्यास करावा लागतो. काही घटना जशा की आपल्याला फ्रेंच राज्यक्रांती माहिती आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर एनलायटनमेंट पिरियड म्हणून एक आपल्याकडे एक महत्वाचा काळ होता तो. त्याच्यानंतर आपण जर बघितलं आता भारतातलं जर बघितलं तर आपल्याला तसा टॉपिक पण आहे का इंग्रजांचं भारतावर झालेलं राज्य, तर त्याच्यातून सोशिओलॉजी किंवा समाजाचा कसा उगम झाला हे आपल्याला इथून कळतं. तर ह्या टॉपिक मध्ये आपण त्या गोष्टी सगळ्या बघणार आहोत. पुढे जर बघितलं आपण तर समाजशास्त्र विज्ञान स्वरूपात, सोशिओलॉजी ऍज सायन्स. आता इथं विषय म्हणून सोशिओलॉजी आलेला आहे किंवा समाजशास्त्र हा विषय म्हणून कसा पुढे आला तर याचे आपल्याला टप्पे पाडायचे. ते आपल्या नोट्समध्ये पण प्रॉपर येणार आणि जे इथं शिकवलं जाणार त्याच्यात तर तुम्हाला प्रॉपर सगळी माहिती मिळणार. मग पुढचा जो टॉपिक आहे सोशिओलॉजी ऍज सायन्स. आता कुठलाही पण विषय जर तुम्ही बघितला तर सोशिओलॉजी बघा सोशल सायन्स आहे. काही आपल्याकडे नॅचरल सायन्सेस आहेत जसे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. इथे आपल्याला गोष्टी प्रूव्ह करता येतात. जर त्या प्रूव्ह झाल्या तरच त्या नॅचरल सायन्सचा पार्ट ठरतात. पण जे आपण सोशल सायन्सेस बघितले ज्याला आपण म्हणतो समाजशास्त्र हा विषय आहे सोशल सायन्सचा, तर तो सायन्स म्हणून कसा आला पुढे तर याच्यासाठी आपल्याला काही थेरीज बघावं लागतात. समाजशास्त्र ह्या विषयाला विज्ञान का म्हणावं याचं उत्तर आपल्याला इथं बघायला मिळतं. आणि जर युपीएससीचे पेपर्स तुम्ही आतापर्यंतचे, कारण आपल्याकडं तो स्टँडर्ड मटेरियल आहे आता की आपल्याला जे मॉडेल क्वेश्चन्स पण बघायचे, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पण बघायचे, तर युपीएससीचा आपल्याला त्याच्यात एक बेस घ्यावा लागणार आहे. तर मग इथे जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात आपण बघतो की प्रत्येक वर्षी क्वेश्चन पेपर मध्ये हा विषय येतो की वाय सोशिओलॉजी इज कॉल्ड ॲज सायन्स. समाजशास्त्र ह्या विषयाला आपण महत्वाचं म्हणजे विज्ञान का म्हणावं हा प्रश्न तिथे विचारला जातो. तर इथे आपल्याला ह्या टॉपिक मध्ये त्याचं उत्तर मिळणार आहे. पुढचा एक टॉपिक आहे शोधन पद्धती व विश्लेषण. त्याला जर आपण बघितलं तर इंग्लिशमध्ये म्हणतोय आपण रिसर्च मेथड अँड अनालिसिस. बघा कुठलं पण सायन्स किंवा कुठलं पण विज्ञान जर आपण बघितलं तर महत्वाचं त्या टॉपिक मध्ये आपल्याला विविध रिसर्च मेथोडॉलॉजीज बघावं लागतात. ठीक आहे, एखादा विषय सपोज बघा भारतातली जात व्यवस्था. आता भारतातली जात व्यवस्था आपल्याला माहिती, सर्वांना माहिती, पण जेव्हा ती विषयात मांडणी करायची असती तर तुम्हाला त्याच्यात काहीतरी रिसर्च करावा लागतो, संशोधन करावं लागतं आणि मग त्याचे संशोधनाचे विविध पद्धती असतात.
ठीक आहे. मग त्याच्यात खूप आहेत, इंटरव्ह्यू पद्धत आहे, तुम्हाला सॅम्पल गोळा करायचा आहे, काही क्वेश्चनेअर पद्धत आहे, प्रश्नावली ज्याला आपण म्हणतो. तर ह्या माध्यमातून आपण डेटा गोळा करतो. बघा सध्या आता इलेक्शनचं वातावरण आहे सुरू, ठीक आहे. आता हा पण आपल्या सोशॉलॉजीसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे बरं का. कारण जर करंट अफेअरच्या माध्यमातून जर विचारलं तर बघा आता ह्या लोकसभा इलेक्शनचे जेव्हा रिझल्ट होतील, सोशॉलॉजीमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की लोकसभा इलेक्शन मधून भारतीय समाजाच्या काय आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आढळल्या, असा प्रश्न आपल्याला येणार आहे. तर मग हे सगळं जर आपण बघितलं तर शोधन पद्धती व विश्लेषण या टॉपिक मधून आपल्याला त्याबाबतच्या माहिती मिळेल. सगळ्यात महत्वाचा आणि ज्याच्यावर सोशोलॉजीचा पेपर क्रमांक 1 पूर्णपणे अवलंबून आहे तो म्हणजे सोशोलॉजिकल थिंकर्स. त्याला आपण म्हणतो समाजशास्त्रीय विचारवंत. सोशोलॉजी किंवा समाजशास्त्र ह्या विषयाचं जर मी तुम्हाला बेनिफिट सांगायचं ठरलं, त्याचा फायदा जर सांगायचा ठरला, तर बाकीच्या वैकल्पिक विषय जे आहेत तर त्याच्यात खूप सारे विचारवंत असतात. मग त्यांच्या प्रत्येकाच्या 5-5, 6-6 थिअरीज असतात, त्या सगळ्या आपल्याला कराव्या लागतात. समाजशास्त्र ह्या विषयाचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे एक की याच्यात आपल्याला खूप कमी विचारवंत आहे, त्याच्यामुळे सिलेबस लिमिटेड होतो. आणि विचारवंत पण असे आणि त्यांच्या थेरीज पण एवढ्या सोप्या आहेत की त्या आपल्याला पूर्ण ह्या पेपरमध्ये कुठे ना कुठे लिहावा लागतात. सपोज इथे जर बघितलं आपण तुम्ही स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटी, स्तरीकरण व गतिशीलता, तर एक विचारवंत कोणतरी याच्यावर बोललेला आहे, याच्यावर कुठली तरी थेरी मांडलेली, तर त्या विचारवंताची थेरी आपण इथे पण करतो आणि त्याला एखादा प्रश्न जर इथे आला तर त्याला इथे पण आपण कोट करतो. तर हा फायदा आपल्याला समाजशास्त्र विषयात होतो. आणि ह्या समाजशास्त्रीय विचारवंतांमध्ये जर तुम्ही महत्वाचं बघितलं तर आपल्याला कार्ल मार्क्स, त्याच्यानंतर मर्टन, मीड, मॅक्स वेबर, टालकट पार्सन्स आणि मॅक्स वेबर हे असे वेगवेगळे विचारवंत आपल्याला इथे आढळतात. त्यांच्या वेगवेगळ्या थेरीज आपल्याला इथे आढळतात. एक महत्वाचे थिंकर राहिले ते म्हणजे डर्कहाइम, ठीक आहे. तर हे फ्रेंच विचारवंत होते आणि त्यांनी महत्वाच्या चांगल्या चांगल्या थेरीज मांडलेल्या आहेत. त्यांची एक महत्वाची थेरी आत्महत्याबाबत, सुसाईड थेरी त्याला म्हणतो. तर त्यांनी सुसाईडचा अभ्यास केला होता आणि ती अजून पण तिचा अभ्यास केला जातो. जे आत्ताचे विचारवंत आहेत ते पण त्याचे ह्या गोष्टी सगळ्या बघतात व आत्महत्या ही जी त्यांची थेरी आहे त्याच्याबाबतचं त्यांचं खूप विश्लेषपूर्ण महत्वाचं मार्गदर्शन आपल्या पूर्ण सगळ्या विचारवंतांच्या नंतरच्यांना मिळालेलं आहे. पुढचा बघा, मग हे सोशोलॉजिकल थिंकर्स महत्वाचा टॉपिक. पुढचं जर बघितलं आपण स्तरीकरण व गतिशीलता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटी. बघा हे काय स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटी किंवा स्तरीकरण. स्तरीकरण ह्या शब्दावरूनच तुम्हाला कळत असेल की काहीतरी स्तर आहेत. मग जर तुम्ही आज पण समाजात बघितलं तर समाजामध्ये हे लेयर्स आहेत, समाजामध्ये काहीतरी स्तर बनवलेले आहेत. मग कोणीतरी उच्च स्तरावर असतो, ठीक आहे. जात व्यवस्था बघा आपली स्तरीकरणावर आधारित आहे. त्याच्यानंतर आर्थिक स्तरावर आपण बघा, आपण म्हणतो हा रिच क्लास आहे, हा अप्पर मिडल क्लास आहे, हा लोअर मिडल क्लास आहे आणि हा लोअर क्लास आहे, ठीक आहे. तर हे जे सगळे आहेत हे स्तरीकरण किंवा स्ट्रॅटिफिकेशन मध्ये येतं. आणि दुसरं जर आपण बघितलं गतिशीलता, मोबिलिटी, तर एका स्तरातून तुम्हाला दुसऱ्या स्तरात जर जायचं असेल, जर एखादा लोअर क्लासचा व्यक्ती असेल ज्याचं आज उत्पन्न खूप कमी, त्याला आपण लोअर क्लासमध्ये मानतो, पण त्याला अशी काहीतरी गतिशीलता आहे का ज्याच्यात समाजात आपण बघतो की एखाद्याने जर चांगलं एज्युकेशन घेतलं, चांगलं शिक्षण घेतलं, चांगली नोकरी मिळवली तर त्याचं राहणीमान वाढतं, त्याच्याकडे पैसा येतो, त्याचं उत्पन्न वाढतं व तो लोअर क्लासमधून अप्पर मिडल क्लासमध्ये जातो किंवा रिच क्लासमध्ये पण जातो. एखाद्याचा व्यवसाय चालतो व तो अप्पर मिडल क्लासमध्ये, अप्पर रिच क्लासमध्ये जातो. ह्याला काय म्हणतो आपण? गतिशीलता, मोबिलिटी. मग आपल्याला सोशोलॉजी, समाजशास्त्र ह्या विषयात काय बघायचंय तर असे कुठले कुठले समाजामध्ये आज माध्यम आहेत का ज्याच्या थ्रू आपण ही गतिशीलता करू शकतो किंवा एखादा व्यक्ती गतिशीलतेने पुढे जातो. आता बघा ही मोबिलिटी किंवा ही गतिशीलता ही अपवर्ड आणि डाऊनवर्ड दोन्ही असू शकते. म्हणजे एखादा व्यक्ती अप्पर रिच क्लास पासून मिडलला किंवा लोअरला पण येऊ शकतो आणि एखादा व्यक्ती लोअरचा तो अप्पर पण जाऊ शकतो. तर याचा सगळ्यांचा अभ्यास आपल्याला ह्या विषयात करायचा आहे. हे खूप महत्वाचं आहे. मग याच्यात जर बघितलं तुम्ही तर याच्यातच धार्मिकतेबाबत विचार केला जातो, ठीक आहे. जाती व्यवस्थेचं तर मी तुम्हाला उदाहरण दिलं. त्याच्यानंतर महत्वाचा आहे रिजन स्पेसिफिक. आता महाराष्ट्रातच बघा, तुम्हाला महत्वाचे जर एमपीएससी प्रश्न जर बघितले तर तुम्हाला रिजन स्पेसिफिक पण प्रश्न येतील, ठीक आहे. तर रिजन स्पेसिफिक बघितलं तर आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्र, मग त्याच्यात मराठवाडा आहे, परत विदर्भ आहे. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये परत बघावं लागतं की याच्यात काही स्तरीकरण आहे का. आपण पण बघा म्हणतो की पश्चिम महाराष्ट्र पुढारलेला आहे, विदर्भ मराठवाडा मागासलेला आहे,
मग त्याचे काय तर समाजशास्त्र हा विषय या सगळ्यांचा अभ्यास करतं. आणि परत आता जर आपण बघितलं बघा, डेव्हलपमेंटमध्ये काय आहे, आता समृद्धी महामार्ग झाला, समृद्धी महामार्गाने मुंबई व नागपूरला जोडलं किंवा विदर्भाला जोडलं. याने काय होणार आहे, गतिशीलता मिळणार आहे. कोणाला? विदर्भाचे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या मुवमेंटसाठी, त्याच्यानंतर त्यांच्या बिझनेससाठी व त्यांच्या राहणीमानासाठी समृद्धी महामार्गाचा गतिशीलतेसाठी एक फायदा होणार आहे. तर अशा गोष्टींचा आपल्याला इथे अभ्यास करायचा खूप सारं, म्हणजे जर तुम्ही समाजशास्त्र हा विषय जर बघितला तो खूप मनोरंजक विषय आहे, आवड निर्माण होते. म्हणजे जेव्हा मी पण हा विषय घेतला तर स्टार्टिंगला आपल्याला असं वाटतं की काय असेल या विषयात, पण जेव्हा बघतो आपण अरे मला माहिती असलेल्याच गोष्टी सगळ्या समाजशास्त्र या विषयात आहे, तर खूप सारे आपल्याला याच्यात बेनिफिट्स मिळणार आहे व तुम्हाला हा विषय खूप आवडेल. पुढचा जर टॉपिक बघितला तर कार्य आणि आर्थिक जीवन, वर्क्स अँड इकॉनॉमिक लाईफ. बघा, समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या समाजशास्त्राच्या या सिलेबसमध्ये आपल्याला दिलेला आहे. मग त्याच्यात महत्वाचं जर बघितलं आपण तर बघा काय होतं की कार्य आणि आर्थिक जीवन. मग प्रत्येक व्यक्तीचं त्याचं कार्य काय आहे. मग याच्यात महत्वाची जर तुम्ही कन्सेप्ट बघितली तर डिव्हिजन ऑफ लेबर ही महत्वाची कन्सेप्ट आहे बरं का. तर त्याच्यात मग आपण बघतो का आर्थिक जीवन जे आहे तर याच्यात पण आपण डिव्हिजन ऑफ लेबर करतो की प्रत्येकाला एक वेगवेगळं काम आपण वाटून दिलेलं आहे. मग तुम्ही आपल्या आजूबाजूला जरी बघितलं तर प्रत्येकाला आपल्या आपल्या स्किल्सनुसार कामं दिलेले असतात. मग इथे जर आपण बघितलं समाजशास्त्रामध्ये तर आपण इकॉनॉमिक लाईफला त्या दृष्टीने बघतो. एखाद्याचं एज्युकेशन चांगलं आहे तर त्याला चांगलं अजून काम दिलं जातं. मग हे सगळं आपल्याला कार्य व आर्थिक जीवन याच्यात बघायचं आहे. याच्यात डेव्हलपमेंट हा महत्वाचा एक मुद्दा आहे ज्याच्या बाबतचा पण आपण अभ्यास करणार आहोत. पुढचं बघा, मी तर मगाशी उदाहरणच दिलं, राजकीय व्यवस्था व समाज, पॉलिटिक्स अँड सोसायटी. काय आहे पॉलिटिक्स अँड सोसायटी, तर आताच जे लोकसभेचं मी तुम्हाला उदाहरण दिलं ते, पण याच्यात आपण हिस्ट्रीमध्ये जातो, पास्टमध्ये जातो की कशी राजकीय व्यवस्था व समाज यांची डेव्हलपमेंटसाठी किंवा त्यांचे जे उगम झाला तर तो कसा एक साथ झाला किंवा एक संध झाला. आपण जर बघितलं का समाजाच्या उत्क्रांतीसाठी किंवा उद्धारासाठी पॉलिटिक्स, राज्य व्यवस्था खूप महत्वाची ठरते. आज पण जर आपण बघितलं तर तुम्हाला जेव्हा वोट करायचं असतं, ठीक आहे, मतदान करायचं असतं, तर तुम्ही काय बघता की याचा समाजाला काय फायदा होणार, ह्या पॉलिटिकल पार्टीचा, ह्या नेत्याचा समाजासाठी काय फायदा आहे, आपल्यासाठी काय फायदा, आपण म्हणजेच समाज आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण राजकीय व्यवस्था व समाज याच्यात बघतो. मग याच्यात आपल्याला अभ्यास करताना काय काय अभ्यास करायचा आहे तर सगळे राजकीय पक्ष, ठीक आहे, दबाव गट, हे सगळ्यांचा आपल्याला इथे अभ्यास करावा लागतो. मग जर तुम्ही बघितलं तर मी जसं लोकसभेचंच तुम्हाला उदाहरण दिलं तर तसं आता महिलांचा याच्यातील वाटा, पॉलिटिक्स मधला वाटा. मग आपण जर बघितलं आता सध्या मनी अँड मसल पॉवर थ्रू पॉलिटिक्स होतंय, मग याचा समाजावर काय परिणाम होतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या राजकीय व्यवस्था व समाज या मुद्द्यात बघणार आहोत. पुढचा सगळ्यात महत्वाचा रिलिजन अँड सोसायटी, धर्म व समाज. बघा सिलेबस किती प्रॉपरली आपला डिझाईन केलेला आहे. याच्यात काय दिलेलं आहे की धर्म व समाज, समाज आणि धर्म याची सांगड आपल्याला कशी घालता येईल. भारतातच जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की भारतातली कुठलीही गोष्ट, कुठलाही मुद्दा हा धर्म सोडून होत नाही. धर्म आपल्याकडं आघाडीवरच आहे, ठीक आहे. मग आता सपोज तुम्ही जर बघितलं आताचे जे प्रचार सुरू आहे त्याच्यात पण आपण बघतो की धर्माचा महत्वाचा उल्लेख केला जातो. तर हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग याच्यात आपल्याला पेपर 1 मध्ये जर तुम्ही बघितलं तर जागतिक स्तरावरील धर्म यांचा पण अभ्यास करायचा आहे का कुठले धर्म हे जागतिक स्तरावर याच्यात खूप फायदेशीर ठरले. व दुसरं जर तुम्ही बघितलं तर भारतातला पण आपल्याला पेपर 2 मध्ये अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही बघितलं ना पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये एक साम्य आहे. हेच सगळे टॉपिक आहे ना तुम्हाला पेपर 2 मध्ये दिसणार आहे. फक्त पेपर 2 मध्ये काय आहे, मोस्टली भारतीय समाजाबाबतचं राजकीय व्यवस्था व समाजाबाबत सांगा, त्याच्यानंतर भारतातील धर्म व समाजाबाबत सांगा, असे टॉपिक्स तिथे आहे. इथे आपण जागतिक स्तरावरच मॅक्झिमम गोष्टी बघतो. हे रिलिजन किंवा धर्म याचं बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं का समाजशास्त्र ह्या विषयाचा उगम जो झाला तो फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून आपल्याला पहिले आढळतो. तर फ्रेंच राज्यक्रांतीत जर तुम्ही बघितले ना तर तिथं ख्रिश्चन धर्मीय हे जे लोक होते तर तिथे फ्रेंच राज्यक्रांती जास्त घडून आलेली होती. किंवा त्याच्या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सगळ्यात मोठा वाटा जर आपण बघितला तर चर्चचा खूप मोठा वाटा तिथे आपल्याला दिसतो. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पण बघायच्या आहेत. त्याच्यानंतर एनलाइटनमेंट पिरियड जो मी तुम्हाला म्हटलो तर तिथं
आपल्याला ख्रिश्चनिटी किंवा चर्चचा महत्वाचा मुद्दा आढळतो. तर ह्या अशा गोष्टी आपल्याला सगळ्या इथं बघायच्या आहे. मग जागतिक स्तरावर ह्या धर्माचा कसा वापर करून घेतला जातो, याचे काय फायदे काय तोटे हे सगळे आपण इथे बघणार आहोत. बघा, तुम्हाला मी हे जसं बोलतोय त्याच्यात तुम्हाला आढळेल का असाच एखादा विषय आपल्याला निबंधासाठी पण येणार, आणि मग समाजशास्त्र जो विषय आपला वैकल्पिक विषय आहे त्याचा फायदा आपल्याला निबंधाला होतो. ठीक आहे, तर हे सगळं आपण इथे बघणार आहोत. पुढचं महत्वाचं आहे बघा, नातेदारी व्यवस्था. याला आपण म्हणतो सिस्टीम ऑफ किनशिप, की तुमची नाते संबंध जे आपण म्हणतो का ते ह्याच्यात सर्व येतात. मग नाते संबंध जर आपलेच बघितले तर कुठल्या कुठल्या माध्यमातून होतात, तर रक्त संबंध. ठीक आहे का, तुम्ही जिथं जन्म घेतात तर तुमचे जे भाऊ बहीण असतात, सख्खे भाऊ बहीण, आई वडील यांचे नाते संबंध आपण रक्त संबंधातून बघतो. दुसरं महत्वाचं आहे की लग्न संस्थेतून आलेले संबंध. ठीक आहे, तर मग असे दोन संबंध आपल्याला महत्वाचे सिस्टीम ऑफ किनशिप नातेदारी व्यवस्थेत बघावे लागतात. मग त्यांचे वैशिष्ट्य काय हा प्रश्न विचारला जातो. तर हे आपल्याला इथे सगळं बघायचं आहे. महत्वाचं जर तुम्ही बघितलं, आता मागच्या युपीएससीच्या पेपरमध्ये एक प्रश्न होता की आत्ताच्या आधुनिक समाजामध्ये विवाह जी संस्था आहे हिचं पावित्र्य कमी होताना दिसत आहे, याच्यावर भाष्य करा. बघा, असा सरळ प्रश्न. आता तुम्ही जर बघितलं तुमच्या अवतीभोवती तर तुम्हाला पण जाणवतं की काही फटका आपल्याला विवाह संस्थेला बसलेला दिसतो. विवाह संस्थेमध्ये काहीतरी नवीन नवीन कन्सेप्ट येताना आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, जसं की आपण बघितलं तर सेम सेक्स मॅरेज याला सुप्रीम कोर्टने परवानगी दिली, किंवा सेम सेक्स जे रिलेशन आहे तर त्याला तुम्ही जे आपण LGBTQ कम्युनिटी म्हणतो यांना काहीतरी राईट्स आपण दिलेले आहेत. मग जर तुम्ही बघितलं तर कुठल्या तरी पेपरमध्ये येतो का डिवोर्सचा रेट. ठीक आहे, तुमच्या घटस्फोटचा जो रेट आहे त्याचा कुठेतरी एखाद्या न्यूजपेपरमध्ये हेडलाईन येते, त्याच्यावरून हे असे प्रश्न बनतात. मग त्याचे कारण काय, तर याचा अभ्यास समाजशास्त्र आपला विषय करतो. आणि मग याच्यावर आपल्याला असा प्रश्न विचारला जातो. मागच्याच UPSC मेन्सला असा प्रश्न एक येऊन गेलेला आहे. असे प्रश्न आपल्याला पण येतीलच. मग ही सिस्टीम ऑफ किनशिप, त्याच्यात आपल्याला हे सगळं बघायचं आहे. पुढचा महत्वाचा एक मुद्दा आहे आधुनिक समाजामधील सामाजिक बदल. ठीक आहे, आधुनिक समाजामधील सामाजिक बदल, सोशल चेंज इन मॉडर्न सोसायटी. आता आपण म्हणतो का आपण मॉडर्न सोसायटी किंवा आधुनिक समाज बनलेलो आहोत, किंवा आपण त्या दिशेने वाटचाल करत आहोत. तर त्याच्यात काय काय बदल होत आहेत. मग त्याच्यात जर तुम्ही बदल बघितले तर खूप बदल घडताना आपल्याला दिसतात. मग राजकीय काही बदल घडतात, आर्थिक बदल घडतात, लिगल काही बदल आपल्याला घडताना दिसतात, टेक्नॉलॉजिकल, ठीक आहे, तांत्रिक जे आहे तर त्या पद्धतीचे बदल. आता बघा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले, समाजशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो की ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा किंवा तोटा किंवा काय इम्पॅक्ट, काय प्रभाव समाजावर पडणार आहे. तर असा एक आपल्याला प्रश्न इथे येऊ शकतो. तर आपल्याला ते पण सगळं बघायचंय. पर्यावरण, पर्यावरणाचा महत्वाचा समाजावरील परिणाम आणि समाजाचा पर्यावरणावर होणारा परिणाम ह्या बाबतची आपल्याला इथे चर्चा काही गोष्टींची करावी लागते. तर हे सगळं आपण महत्वाचं इथे डिस्कस करणार आहोत. जर मग तुम्ही बघितलं तर सोशल चेंज इन मॉडर्न सोसायटी याच्यात विविध आपल्याला जर तुम्ही बघितलं तर भारताची किंवा जागतिक स्तरावरील प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही बदल घडताना आपल्याला दिसतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. तो झाला पेपर 1. ठीक आहे, मी पेपर 1चं तुम्हाला सांगितलं होतं का पेपर क्रमांक 1 हा तुम्हाला ओव्हरऑल समाजशास्त्र ह्या विषयाची ओळख, समाजशास्त्र विषयाचा उगम व जागतिक स्तरावर समाजशास्त्र च्या माध्यमातून होणाऱ्या विविध अभ्यासपूर्ण माहितींचे सगळ्या गोष्टी तिथे आपण पेपर 1 मध्ये त्याच्या सिलेबसमध्ये बघतो. आता जर आपण बघितलं समाजशास्त्र अभ्यासक्रम पेपर क्रमांक 2, तर मी मगाशी बोलतानाच तुम्हाला सांगितलं हा पेपर सगळ्यात चांगला, सगळ्यात सोपा आणि आपल्याशी रिलेटेड आहे. का तर ह्या पेपरमध्ये मॅक्झिमम सगळ्या भारताच्या रिलेटेड गोष्टी आहेत, की भारतीय समाजाचं बोला, प्रत्येक गोष्ट जर तुम्ही, आता मी तुम्हाला पुढे सगळ्या गोष्टी सांगालच. पहिलाच टॉपिक बघा काय, भारतीय समाजाची ओळख, इंट्रोड्युसिंग इंडियन सोसायटी. जर याच्यात बघितलं तुम्ही तर आपल्याला भारतातील, मग भारत ह्या नावापासून तर आत्ताच आपला भारत हा समाज इथपर्यंतचा सगळा इतिहास आपल्याला बघावा लागतो आणि खूप रोमांचक हा इतिहास आहे. ठीक आहे, मग याच्यात विविध
जर आपण बघितलं की आदिवासी हे यांचा जो काळ आहे तो, त्याच्यानंतर आपले मध्ये जे आपण म्हणतो की प्राचीन भारत काय आहे, त्याचा आपल्याला मध्ययुगीन भारत काय आहे आणि आधुनिक भारत काय आहे, ह्या सगळ्यांचा आपल्याला इथे ओळख पडते. बघा, ह्या विषयाचा फायदा आपल्याला कुठे होऊ शकतो? पेपर 1 हिस्ट्रीमध्ये पण होऊ शकतो. जो सामान्य अध्ययनाचा पेपर क्रमांक 1 आहे, तर त्याच्यात इतिहासात आपल्याला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर आपल्याला तिथे पण त्याचे फायदा आपल्याला होताना दिसतो. तर भारतीय समाजाची ओळख, इंट्रोड्युसिंग इंडियन सोसायटी, हे खूपच इझी आणि सगळ्यांना माहिती असणारे विषय आहे. फक्त याच्यात महत्वाच्या ज्या काही गोष्टी ना, की काहींना समाजशास्त्रामध्ये खूप आउटस्टँडिंग मार्क्स मिळतात. समाजशास्त्र या विषयात 260+ मार्क्स मिळणं याला एक चांगले मानले जातात किंवा आउटस्टँडिंग मार्क्स मानले जातात. 300+ जाणं म्हणजे तर तुम्ही टॉपची पोस्टच घेतात. पण महत्वाचं की काहींना याच्यात मार्क्स कमी पण येतात. तर काय येतात, तर याचं पण उत्तर मी तुम्हाला पुढे गेल्यावर देणार आहे. मग बघा, भारतीय समाजाची ओळख, इंट्रोड्युसिंग इंडियन सोसायटी. दुसरा आहे वसाहतवादी शासनाचा भारतीय समाजावरील परिणाम किंवा इम्पॅक्ट ऑफ कॉलोनियल रूल. आपल्याला माहिती का, आपण 150 वर्ष जवळपास इंग्रजांच्या अधिपत्याखाली होतो. तर मग ह्या इंग्रजांच्या किंवा ज्याला आपण म्हणतो वसाहतवादी शासनाचा भारतीय समाजावर काय परिणाम झाला? बघा, हेच आपण इतिहासामध्ये पण अभ्यासतो, पण इतिहासामध्ये अभ्यासताना आपल्याला तारखा पाठ करावं लागतात. इतिहासातील कोण कुठला शासक आला, त्यांनी कधी काय केलं, हे सगळं आपल्याला करावं लागतं. समाजशास्त्रामध्ये ते नाही करायचं आपल्याला. समाजशास्त्रामध्ये आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की वसाहतवादी शासनाचा जेव्हा इथे रूल होता, तेव्हा महिलांचं राहणीमान काय होतं? दुसरा प्रश्न की इंग्रजांच्या राज्य कार्यकाळात आदिवासींवर काय परिणाम झाला? आपल्याला सगळ्या इव्हेंट्स तर माहितीच असतात, पण समाजशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला तो तसा चष्मा घालावा लागतो ज्याच्यात आपल्याला समाजशास्त्रीय दृष्टिकोन आला पाहिजे. म्हणजे मी मगाशी म्हटलो ना, ते की काहींना कमी मार्क्स काय येतात की ते इन जनरल लिहितात. समाजशास्त्र या विषयात इन जनरल गोष्टी लिहितात, ज्या माहिती त्या लिहितात. पण इथे महत्व, समाजशास्त्र विषयात जर तुम्हाला मार्क्स घ्यायचे असेल ना, तर समाजशास्त्रीय दृष्टिकोन महत्वाचा आहे. तो आपण त्याच्याबाबत अजून पुढे बोलूच. मग याच्यात आपण हे सगळं बघणार आहोत. पुढे बघा, ग्रामीण व कृषक समाजाची संरचना काय आहे? रुरल अँड अग्रेरियन सोशल स्ट्रक्चर. भारताचं जर तुम्ही बघितलं तर इकॉनॉमिक लेवलला आपण म्हणतो बघा, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी सेक्टर्स. ठीक आहे. मग आपलं प्राथमिक जे सोशल स्ट्रक्चर आहे किंवा इकॉनॉमिक स्ट्रक्चर आहे, प्रायमरी ज्याला आपण म्हणतो, तर ते काय आहे? ऍग्रिकल्चर. आणि मग ऍग्रिकल्चर जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त कुठं आपल्याला दिसतं? हे ग्रामीण भागात. आणि म्हणून आपल्याला हा टॉपिक आहे ग्रामीण व कृषक समाजाची संरचना. मग जर आज पण आपण भारताचं बघितलं तर आपल्याला ग्रामीण भागाचा एक प्रॉपर अभ्यास इथे करायचा आहे. त्याच्यानंतर अग्रेरियन, कृषक समाजाची आपल्याला सगळ्यात जास्त इथं अभ्यास करायचा. कारण आज पण जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त आपलं अवलंबित्व कुठे आहे? कृषीवर आहे. तर मग त्या कृषी किंवा त्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे समाजामध्ये आज, ते काय आहे? जे मी तुम्हाला डर्कहाइमचं सांगितलं होतं की डर्कहाइमनी आत्महत्या, सुसाइड थेरी मांडली होती, तिचा आज आपण शेतकरी जी आत्महत्या आहे का, त्या प्रश्नांवर आपण तिथं अभ्यास करतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे काय कारण असतात. तर हा प्रश्न आपल्याला सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 व समाजशास्त्राच्या ह्या पेपर क्रमांक 2 याच्यात तो प्रश्न आपल्याला येतो. तर हे आपल्याला इथे बघायचं आहे, ग्रामीण व कृषक समाजाची संरचना, रुरल अँड अग्रेरियन सोशल स्ट्रक्चर. पुढचा जर टॉपिक बघितला आपण, ज्याबाबत सर्वांना माहिती आहे, तर तो आहे जाती व्यवस्था, कास्ट सिस्टीम. मला इथे तुम्हाला आत्ताचा जो माझा 2021चा इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यातला एक प्रश्न मला याच्या रिलेटेड विचारला होता, तो मला तुम्हाला सांगायला आवडेल. तो विचारलेला होता मला, IPS अधिकारी होते, तर त्यांनी विचारला होता की जात नाही ती जात असं आपण म्हणतो, तर आपण जाती व्यवस्थेला काढून टाकू शकतो का, असा मला प्रश्न विचारला त्यांनी. हा सेम प्रश्न आपल्याला लिखाणासाठी पण येतो, पेपरमध्ये पण येतो. मग मी त्यांना सरांना उत्तर दिलं होतं की सर, नक्कीच जाती व्यवस्था किंवा कास्ट सिस्टीम आणि कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन याचा आपण खात्मा करू शकतो.
आणि त्याचा जर खात्मा आपल्याला करायचा असेल तर सामाजिकीकरण, सोशलायझेशन प्रोसेस सगळ्यात महत्वाची आहे. ती सुरू होते जन्मापासून. आपल्याला जर नवीन पिढी तिचं सामाजिकीकरण प्रॉपरली करता आलं, त्यांना प्रॉपरली एज्युकेशन देता आलं, त्याच्यानंतर समानतेचा जो आपला एक विषय आहे तो त्यांना प्रॉपर आपल्याला शिकवता आला, कुठेही डिवाइड किंवा डिव्हिजन सोसायटीमध्ये विविध पद्धतीवर जसं की कास्ट, रिलिजन, कलर, सेक्स ह्या बेसिसवर न होता सगळ्यांना इक्वल वागणूक देण्यासाठीच जर आपण त्यांना सामाजिकीकरण त्यांचं करू शकलो, जे सर्वात महत्वाचं पहिले सुरू होतं कुटुंबापासून, दुसरं त्याची पायरी आहे शिक्षण जे शाळेपासून, आणि तिसरं महत्वाचं आहे की अवतीभोवतीचा समाज. हे उत्तर मी त्यांना दिलं होतं. ह्या माध्यमातून आपण नक्कीच ही जाती व्यवस्था व कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन याचा खात्मा करू शकतो. आता हे जे विषय आले किंवा हे जे मला कीवर्ड्स आले, ठीक आहे, हे जे शब्दकोश याच्यातले हे शब्द प्रॉपर तिथं तो फॉर्म्युलेट करता आलं का? फक्त समाजशास्त्र या विषयामुळे. आणि हा असा प्रश्न सर्रास कुठेही विचारला जातो, तर आपलं याचं उत्तर रेडी पाहिजे आणि ते आपल्याला समाजशास्त्र या विषयातून मिळतं. पुढे जर आपण बघितलं तर भारतामधील जनजाती, ट्रायबल कम्युनिटीज आणि अजून याच्यात एक सब टॉपिक आपण म्हणू शकतो सोशल क्लासेस असा एक आहे. ठीक आहे, जे आपण म्हणतो की आपला आदिवासी समाज जो आहे तर याचा इथे अभ्यास केला जातो. आदिवासी समाजामध्ये जर तुम्ही बघितलं त्यांच्या रूढी, प्रथा, परंपरा, त्यांना आपण कशी वागणूक दिलेली आहे, त्यांच्या संरक्षणासाठी आपण काय करतो, मग विविध कायदे, विविध गव्हर्नमेंटच्या स्कीम्स यांचा आपल्याला इथं स्टडी आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर ह्या भारतामधील जनजाती यांचा विविध विचारवंतांनी अभ्यास केलेला आहे, तर त्या अभ्यासाचा पण आपल्याला इथे परत एक विश्लेषण करावं लागतं आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न येतो. तर महत्वाचं आपल्याला इथे ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. जर तुम्ही बघितलं तर पेपर क्रमांक 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं तर महत्वाचे आपल्याला 6 विचारवंत आहे. पेपर क्रमांक 2 मध्ये पण जर तुम्ही बघितलं तर हा पेपर सगळ्यात जास्त सोपा अजून का, तर इथं 3च महत्वाचे विचारवंत आपल्याला दिलेले आहेत ज्यांचा आपल्याला चांगला अभ्यास करावा लागतो. त्यात महत्वाचे आहे जी.एस. घुरे. जी.एस. घुरेंना फादर ऑफ इंडियन सोशोलॉजी असंही म्हटलं जातं. मग त्यांनी विविध समाजशास्त्र ह्या विषयासाठी केलेलं त्यांचं योगदान याच्या बाबतचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यांचे काही पुस्तकं, त्यांचा काही अभ्यास याचं आपल्याला विश्लेषण करावं लागतं. दुसरे महत्वाचे व्यक्ती आहे एम एन श्रीनिवास. एम एन श्रीनिवास यांनी महत्वाचं जे केलं तर ते आहे जाती व्यवस्थेवर किंवा व्हिलेज स्टडी, एक त्यांचा गावाबाबतची माहिती याच्या बाबतचा एक अभ्यासपूर्ण आपल्याला विश्लेषण तिथे करावं लागतं. आणि तिसरे महत्वाचे आहे ए आर देसाई. ठीक आहे, ए आर देसाई हे जर आपण बघितलं तर लेफ्टिस्ट विचारसरणीचे होते आणि मग त्यांचे जर तुम्ही पुस्तकं बघितले तर आपल्याला असे ते पुस्तकं पण क्रिटिकल अनालिसिसचे दिसतील. तर त्यांचा एक आपल्याला एक समाजशास्त्र पेपर क्रमांक 2 मध्ये अभ्यास करावा लागतो. तर मग जर तुम्ही बघितलं तर हे थिंकर्स आणि अजून काही थिंकर्स जसे की गुन्नार मिर्दाल आहेत, तर यांनी काहीतरी ट्रायबल कम्युनिटीवर अभ्यास केलेला आहे किंवा आदिवासींबाबतचा अभ्यास आहे, तर तो आपल्याला इथे अभ्यासायला मिळतो. ठीक आहे, मग याच्या बाबतची आपल्याला ती माहिती घ्यायची आहे. पुढचा महत्वाचा आहे भारतामधील नातेदारी व्यवस्था, सिस्टीम ऑफ किनशिप इन इंडिया. जर पेपर क्रमांक 1 मध्ये बघितलं, मी जे तुम्हाला बोललो होतो की तिथं पण होतं सिस्टीम ऑफ किनशिप, इथे फक्त काय केलं, सिस्टीम ऑफ किनशिप इन इंडिया, फक्त भारत हा शब्द पुढे लावला. आता जागतिक स्तरावरची नातेदारी किंवा नातेसंबंध व्यवस्था आणि भारतातील नाते संबंध व्यवस्था याच्या बाबतचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि मग जर तुम्ही बघितलं तर याच्यात छान छान कन्सेप्ट आहेत, जसं पॅट्रिलोकल, मॅट्रिलोकल, मॅट्रिलिनियल, पॅट्रियार्कल. पॅट्रियार्कल शब्द आपण बघतो बघा, पुरुष सत्ताक. तुम्हाला समाजशास्त्रामध्ये एक मातृसत्ताक हा पण शब्द याचा अभ्यास करावा लागतो. मातृसत्ताक आपल्याकडे काही ट्रायबल कम्युनिटीज आहेत त्यांचा अभ्यास करावा लागतो. पितृसत्ताक तर आपल्याला माहिती आहे का, खूप सारे प्रश्न आपले जे आज आपल्याला दिसतात महिलांबाबतचे, जे आपण त्यांच्या बाबत होणारे जर अत्याचार बघितले तर याच्यात पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण येतं पितृसत्ताक समाज. पण भारतात त्यातले त्यात महत्वाचे केरळमधील नायर कम्युनिटी आहे. आणि जर तुम्ही नॉर्थ ईस्ट मधले बघितले तर गारो, खासी, जयंतिया ह्या ज्या कम्युनिटीज आहे ह्या
मॅट्रिआर्कल आहे, ज्याला आपण म्हणतो मातृसत्ताक. म्हणजे इथे काय आहे, महिलांचा जो डिसिजन आहे तो स्ट्रॉंग आहे, किंवा महिलांचं तिथं राज्य आपल्याला जास्त चालताना दिसतं. आणि ओव्हरऑल जर तुम्ही ट्रायबल कम्युनिटीज मध्ये बघितलं ना, तर महिलांना एक चांगला रिस्पेक्ट तिथे आहे. तर याचाही पण आपल्याला प्रश्न विविध स्तरावर विचारले जातात. ते इंटरव्ह्यूजला पण, मला युपीएससी इंटरव्ह्यूला हा प्रश्न विचारला होता की भारतात मॅट्रिआर्कल सोसायटीज कुठल्या कुठल्या आहेत. त्या आपल्या समाजशास्त्राच्या विषयातच त्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते उत्तर देता आलं. असे आपल्याला क्वेश्चन्स हे करणं गरजेचं आहे. सिस्टीम ऑफ किनशिप इन इंडियामध्ये एक आपल्याला महत्वाचं करायचं असतं ते म्हणजे मॅरेज सिस्टीम, विवाह संस्था. जर तुम्ही बघितले तर मागचे एमपीएससीचे पण जे पॅनल होते ना, ते इंटरव्ह्यूला पण विचारायचे की विवाहाच्या कुठल्या कुठले प्रकार आहेत. मग विवाहाचे जर तुम्ही बघितले ना, तर हिंदू संस्कृतीमध्ये 8 विवाहांचे विविध प्रकार आपल्याला सांगितलेले असतात. मग यांचा सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आधुनिक समाजामध्ये विवाहांचे काही प्रकार आहेत, तर त्यांचाही पण आपल्याला अभ्यास इथे आपल्याला करायचा असतो. जर तुम्ही बघितलं तर आता सिंगल मदर, सिंगल फादर अशा कन्सेप्ट आहेत. मग याचा पण आपल्याला इथे अभ्यास करायचा असतो. ठीक आहे, तर हे सगळं आपल्याला इथे आढळून येतं. पुढचं बघा, परत सेम पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सेम तुम्हाला टॉपिक दिसतो, रिलीजन अँड सोसायटी, धर्म व समाज. फक्त इथे आपण काय करणार आहे, भारतीय धर्म आणि भारतीय समाजाबाबतच्या इथं आपण अभ्यास करणार आहोत. मग आपण जर बघितलं तर आपल्याकडं मायनॉरिटीज, अल्पसंख्याक कुठले धार्मिक समूह आहेत, तर त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर काय सोल्युशन्स आहेत, त्यांच्या काही कमिटीज आहेत का, ओव्हरऑल भारतीय समाजावर त्याचा काय परिणाम होतो, ह्या बाबतची सगळी माहिती आपल्याला इथे मिळते. ठीक आहे, तर ह्या सगळ्यांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. पुढचं जर बघितलं तर भारतामधील सामाजिक बदल, सोशल चेंजेस इन इंडिया. आपण ते एक वाक्य म्हणतो बघा, द ओनली कॉन्स्टंट थिंग इन द वर्ल्ड इज चेंज. बरोबर, म्हणजे काय की बदल हा तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आणि मग हेच आपण समाजाबाबत पण बघतो. समाजामध्ये जर तुम्ही बघितलं तर कंटिन्यू सोशल चेंजेस घडतच असणार आहेत. 1 वर्षापूर्वीचा जो समाज असतो तो आज वेगळा असतो. आपला जो काल असतो तो उद्यापेक्षा वेगळा असणार आहे. आणि जो आज आपण जगतो, तर 5 वर्षानंतर आपल्या समाजामध्ये काय बदल घडून येतील, काय चेंजेस होतील, तर हे सगळे आपल्याला सोशल चेंजेस इन इंडिया, भारतामधील सामाजिक बदल ह्या विषयात करावे लागतात. याच्या जर तुम्ही बघितलं ना महत्वाचं, तर काही सामाजिक घटना, त्याच्यानंतर काही सामाजिक आंदोलने, ह्या सगळ्यांचा आपल्याला घटनाक्रम बघावा लागतो, त्याचा समाजावर होणारा परिणाम बघावा लागतो आणि त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. म्हणजे तुम्हाला जर बघितलं आता, तर प्रश्न काय विचारला जाईल की अण्णा हजारेंनी जे एक आंदोलन पुकारलं होतं 2011-12 साली, तर याचा समाजावर काय परिणाम झाला. मग हे आता एक सोशल चेंज तिथून काय आपल्याला काहीतरी होताना दिसली, तर त्याच्यावर आपल्याला तो प्रश्न विचारला जाणार आहे. मग अशा सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे अभ्यास करणं गरजेचं ठरतं. पुढचं जर बघितलं तर भारतामधील ग्रामीण व कृषी रूपांतरण, रुरल अँड अग्रेरियन ट्रान्सफॉर्मेशन. परत मी तुम्हाला हे सांगितलं का भारत हा कशावर डिपेंड आहे. बघा, ह्याच पेपरमध्ये हे 2 टॉपिक ओव्हरलॅप झाले की भारतीय समाज आपल्याला माहिती आहे की एक तर ग्रामीण भाग आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे, दुसरं आपल्याकडं ऍग्रिकल्चरल, शेतीवर अवलंबून असलेला जो वर्ग आहे तो जास्त आहे. मग याच्यात होणारे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला ते बघायचे. जर तुम्ही बघितलं तर आता सपोज मी पुण्यातून हे लेक्चर देतोय, तर पुण्यात जर तुम्ही बघितलं तर मॅक्झिमम आपल्याला स्थलांतरित होऊन आलेले लोक दिसतात. ठीक आहे, मग हा स्थलांतरण हा जो महत्वाचा विषय आहे ना, हा रुरल अँड अग्रेरियन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपल्याला दिसतो. कारण जे रुरल एरियाज आहे किंवा ग्रामीण भाग आहेत, जिथं शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, तिथे जर चांगलं आपल्याला सिस्टीम नसेल, चांगला पाऊस नसेल, तर तेथील लोक रोजगाराच्या संधींसाठी कुठे येतात, शहरांमध्ये येतात, स्थलांतरित होतात. म्हणून तो टॉपिक आपल्याला इथे दिसतो. दुसरं महत्वाचं परत याच्यात जर आपण बघितलं तर आज बघा शेतीवर खूप साऱ्या समस्या, आपल्याला शेतीच्या समस्या दिसतात.
मग याच्यात जर आपण महत्वाचं बघितलं तर आज बघा की प्रत्येकाची किंवा प्रत्येक शेतकऱ्याची ही जी मानसिकता आहे तर ती शेतीवर अवलंबून न राहता त्याला पूरक काहीतरी व्यवसाय पाहिजे किंवा दुसरा कुठला तरी एक नोकरी पाहिजे. हे आपण सर्रास वृत्तपत्रांतून बघतो किंवा आपल्या आजूबाजूला बघतो. तर ही मानसिकता काय, तर याचा अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो, कारण हे ट्रान्सफॉर्मेशन का होते. त्याचबरोबर आपण बघतो की मोठ्या मोठ्या कंपनीज ज्या आहेत तर त्या शेतीकडे जात आहेत. आता त्याला कॉर्पोरेट स्वरूप देत आहेत, बिझनेसचं स्वरूप देत आहेत शेती व्यवसायाला. तर हे का होतंय, तर याचाही अभ्यास आपल्याला ह्या टॉपिक मध्ये करावा लागतो. तर हे सर्व महत्वाचं आपल्याला दिसतं. पुढचा टॉपिक जर बघितला, औद्योगिकीकरण व नागरिकीकरण, इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन. परत ह्याच टॉपिक रिलेटेड हा टॉपिक आहे. इकडे आपण ग्रामीण भाग बघितला, इकडे आपण शहरीकरण किंवा नागरिकीकरण बघतो. मग परत मी स्थलांतरण जो विषय सांगितला, इथे आपण त्याला कसं बघणार आहे, स्थलांतरण नागरिकीकरणासाठी एक समस्या म्हणून बघितली जाते. कारण काय आहे का, कधी पण आपण शहरीकरण बघतो, नागरीकरण बघतो, एखाद्या शहराची एक कॅपॅसिटी असते. त्या कॅपॅसिटीच्या वरती ते लोकसंख्येला सामावून घेऊ शकत नाही. कारण तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघितलं, पायाभूत सुविधा बघितल्या, तिथलं पाण्याची सुविधा बघितली, तिथं राहण्याची सुविधा बघितली, तर एका पर्टिक्युलर लोकसंख्येलाच ते सामावून घेऊ शकतात. त्याच्या वरती जर ते गेलं तर मग सगळ्या आपल्या संसाधनांवर ताण येतो. मग आपल्याला इथे त्याचा अभ्यास करावा लागतो. मग जर आपण बघितलं तर याच्यात भारत सरकारने विविध योजना आणलेल्या आहेत. मग त्या शहरीकरणासाठी, नागरिकीकरणासाठी, तसंच ग्रामीण भागासाठी, जेणेकरून हे स्थलांतरण थांबवेल. मग याचा सगळ्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. लोकांचा राहणीमान, इथे नागरिकीकरण झाल्यानंतर किंवा औद्योगिकीकरण झाल्यानंतर जाती व्यवस्थेवर काय परिणाम होतो, महिलांवर काय परिणाम होतो. आपण जर बघितलं तर क्राईम रेट मध्ये काय परिणाम होतो, हे सगळे प्रश्न इथे आपल्याला विचारले जातात. यांचा सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. पुढचं बघितलं तुम्ही तर बघा परत, पॉलिटिक्स अँड सोसायटी, राजकीय व्यवस्था व समाज. भारतातीलच आपल्याला पॉलिटिकल सिस्टीम समजून घ्यायची आहे व त्याचा परिणाम भारतातील समाज घटकावर कसा होतो, तर याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. खूपच सोपा टॉपिक आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. पुढचा, आधुनिक भारतामधील सामाजिक चळवळ, सोशल मुवमेंट इन मॉडर्न इंडिया. मी जे मगाशी म्हटलं होतं तुम्हाला, काय की आपल्याला सामाजिक चळवळी ज्या चालू आहेत, मग महिलांच्या चळवळी ज्या 1970-80च्या दशकात बघतो, आजही काही महिलांच्या चळवळी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, सेम LGBTQ कम्युनिटीचं मी तुम्हाला सांगितलं, तर ते त्यांच्या राईटसाठी काहीतरी चळवळी आता सध्या चालू आहेत. पर्यावरणाच्या काही चळवळी चालू आहेत. बालकामगार यांच्याबाबतची काहीतरी चळवळ चालू आहे. तर ह्या सगळ्यांच्या आपल्याला इथे अभ्यास करावा लागतो आणि खूपच चांगल्या गोष्टी याच्यात आपल्याला दिलेल्या आहेत. खूप मुवमेंट्स आपल्याला याच्यात दिलेल्या आहेत, ज्या आपल्याला परत पेपर 1 एसे मध्ये लिहायला मदत त्याची होते. पुढचं आहे लोकसंख्यिकी गतित्व, पॉप्युलेशन डायनेमिक्स. आणि मग जर तुम्ही बघितलं, आता पण MPSC ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघितलं तर ह्या टॉपिकला खूप एक वेटेज आहे. लोकसंख्येबाबत जो तुमची सेन्सस आपण म्हणतो, ठीक आहे, तर त्याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात. आता ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असल्यामुळे त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, मग ते प्रिलिम्सला पण येणार आहे आपल्याला आणि मेन्सला पण आता सध्या येतात, की कुठे आदिवासींची संख्या जास्त आहे, मग आपल्याला क्रमवारी राज्य बघावं लागतात. SC पॉप्युलेशन कुठे आहे त्याचे आपल्याला बघावं लागतात. कुठं ग्रामीण क्षेत्र वाढतंय, कुठं शहरीकरण जास्त वाढतंय, असे प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात आज ऑब्जेक्टिव्ह एक्झामला. इथे सब्जेक्टिव्ह आणि त्यातले त्या समाजशास्त्र विषयात काय येणार आहे, पॉप्युलेशन डायनेमिक्स, लोकसंख्यिकी गतित्व. इथं विचारलं जाणार आहे का ह्या पर्टिक्युलर भागात ग्रामीण क्षेत्रांची संख्या कमी होताना दिसते व अर्बनायझेशन, नागरिकीकरण का वाढतंय. तसेच ह्या क्षेत्रामध्ये का महिलांची संख्या जास्त आहे व पुरुषांची संख्या कमी आहे, असा प्रश्न विचारला जाईल. याचं विश्लेषण आपल्याला माहिती असावं. मग ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये हीच आपल्याला एक महत्वाची गोष्ट आढळते का इथे विचार तुम्ही पहिलेच करून ठेवायला हवा, तुमच्या नोट्स रेडी असायला हव्या. त्याच्यावर तर आपण पुढे बोलणारच आहोत, पण असाच विषय बघा, हाच विषय ऑब्जेक्टिव्ह एक्झामला कसा टॅकल केला जातो आणि तो सब्जेक्टिव्ह एक्झामला कसा येणार आहे, तर याबाबतची आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि शेवटचा टॉपिक जर आपण बघितला तर सामाजिक रूपांतरणासमोरील समस्या.
काय हे चॅलेंजेस ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन. आपण सगळं बघतो की काहीतरी सोशल ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, सोशल चेंजेस होणार आहे, याचा सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण हे घडत असताना, हे सोशल ट्रान्सफॉर्मेशन घडत असताना काय चॅलेंजेस आपल्या समोर येतात. एक छोटंसं उदाहरण मला इथे द्यायला आवडेल. बघा, आपण म्हणतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, हे सगळं येतंय, ऑटोमेशन होणार आहे. याचा प्रॉब्लेम काय जाणवतो, पहिले जर कोणालाही प्रश्न आज विचारला तर प्रत्येक जण सांगतो की आज ज्यांचं जे स्किल सेट आहे त्यांनी जर ते अपस्किल नाही केलं, रिस्किल नाही केलं तर होणार काय, त्यांच्या नोकऱ्या जाणार आहे. मग हे चॅलेंज आपल्याला आढळतं का सोशल ट्रान्सफॉर्मेशन, समाजामध्ये काहीतरी तर बदल घडतोय, ऑटोमेशन होणार आहे, त्याच्याबरोबरच चॅलेंज एक येणार आहे की जे आज सद्यस्थितीत आहेत त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. मग याचं सोल्युशन काय म्हणतो आपण, मग समाजशास्त्र ह्या विषय लगेच सोल्युशन पण देतो की तुम्ही हे जर स्टेप्स घेतल्या तर आपल्याला ह्या चॅलेंज पासून वाचता येईल. मग अशा काही गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहेत. बघा, आपण आज म्हणतो की शहरांमध्ये जाती व्यवस्था तेवढी रिजिड राहिलेली नाहीये. जाती व्यवस्थेबाबत शहरांमध्ये जास्त बोलल्या जात नाही, कारण विथ एज्युकेशन, विथ डेव्हलपमेंट जाती व्यवस्थेवर तेवढं लक्ष जात नाही असं आपण म्हणतो. आता अशी स्टेटमेंट येईल आणि पुढे म्हणतील भाष्य करा. मग तुम्हाला त्याच्यात काही थेरीज आहेत का, अशा काही खरंच गोष्टी आहेत का, काही आपल्याकडे रिपोर्ट आहे का, काही पर्सेंटेज त्याचे आपल्याला देता येतील का, काही टक्केवारी देता येईल का, याबाबतची आपल्याला माहिती घेऊन अभ्यास आपल्याला या विषयात करायचा आहे आणि त्याचे आपल्याला सांगायचं. कारण हे एक चॅलेंज आणि सोल्युशन असं दोन्ही पण आहे. मग ग्रामीण भागातले तुम्ही चॅलेंजेस बघितले तर ते वेगळे, शहरांमधले चॅलेंजेस बघितले तर ते वेगळे, काही दोन्हींमध्ये ओव्हरलॅपिंग होणारे पण चॅलेंजेस आहेत, समस्या आहेत, तर त्यांचा पण आपल्याला अभ्यास येथे करायचा आहे. तर बघा, असा हा मस्त आपल्याला सिलेबस इथे दिसतो जो खूप इंटरेस्टिंग आहे आणि ज्याबाबत तुम्हाला मी आज पण सांगेल. एखादा कुठल्याही बॅकग्राऊंडचा मुलगा जर आज समाजशास्त्र विषय किंवा पेपर लिहायला बसला तर त्याला 20 पैकी 15 ते 16 प्रश्न आज पण माहिती का, ज्याच्यावर तो काही ना काही लिहू शकतो, ब्लँक राहणार नाही. उरलेले 4-5 प्रश्न विचारवंतावर असतात किंवा एखादा टॉपिक असतो जो फक्त समाजशास्त्रामध्ये शिकवला जातो. पण तुम्हाला आजच जर 75-80% सिलेबस माहिती आहे तर मग प्रत्येक जण हा समाजशास्त्र विषयात अव्वल मार्क घेऊ शकतो का, तर याचं उत्तर तर मी मगाशीच सांगितलं की तुम्हाला तसा चष्मा घालावा लागणार आहे, समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणावा लागणार आहे. तो कसा आणायचा हे पण आपण पुढे बघणारच आहोत. तर हा सगळा आपल्याला सिलेबस इथे दिसतो, याचा आपण प्रॉपर इन डिटेल्ड आता सध्या चर्चा केलेली आहे. पुढे आपण ओरिएंटेशन लेक्चर पण याचं घेणार आहोतच. मग महत्वाचं ठरतं की ह्या विषयासाठीचे संदर्भ ग्रंथ काय. मी तुम्हाला एक प्लस पॉईंट सांगितला होता, समाजशास्त्र विषय लोक काय घेतात, त्यांचे संदर्भ ग्रंथ ना हे अव्वल दर्जाचे आहेत व तुम्ही जर त्या संदर्भ ग्रंथांचं बघितलं तर तेवढे जरी केले तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स येतात. म्हणून मग हा विषय खूप लोक घेतात. तर पेपर क्रमांक 1 साठी बघा कुठले कुठले, तर YCM जे मराठीतून अभ्यास करतात किंवा मराठीतून एक्झाम देणार आहेत, MPSCच्या मॅक्झिमम मुलं आपण जर बघितले तर मराठीतून करणार आहेत. तर मग आपण त्याच्यासाठी काय करतोय, तर मराठी माध्यमाचे आपले YCM यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जे आहे आपलं, तर याच्या BAच्या काही नोट्स आपल्याला त्या घ्यायच्या आहेत किंवा त्यांचे जे BAचे पुस्तक आहेत ना, समाजशास्त्र जे तिथं शिकवलं जातं BAला, तर त्याचे आपल्याला काही गोष्टी इथे घ्यायच्या आहेत. दुसरं जर बघितलं आपण, समाजशास्त्र प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं एक पुस्तक आहे, समाजशास्त्र म्हणूनच ते पुस्तक त्यांनी तिथे दिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचा जर आपण अभ्यास केला तर मराठीत आपल्याला पेपर लिहायला खूप जास्त मदत होते. तिसरं आहे आपल्या लोकायन IAS अकॅडमीच्याच नोट्स. मराठी माध्यमातून आपण लवकरच समाजशास्त्र ह्या विषयासाठी एक पुस्तक लॉन्च करत आहोत. कारण आज जर आपण बघितलं तर मराठी माध्यमातून जे अभ्यास करतात किंवा जे तयारी करतात तर त्यांना विविध संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यातून नोट्स काढून मग एकत्र ते सगळं करावं लागतं. पण आपण लोकायन IASच्या माध्यमातून काय करणार आहोत, तर आपण एक मराठीचं पुस्तक, दर्जेदार पुस्तक लवकरच लॉन्च करत आहोत, ज्याच्यातून तेवढं जरी पुस्तक आपण केलं तरी आपल्याला मराठीच्या या समाजशास्त्र विषयाची पूर्ण तयारी त्याच्यातून होऊन जाईल. असं दर्जेदार पुस्तकाची आपली सध्या त्याच्यावर तयारी सुरू आहे आणि लवकरच ते लॉन्च करण्यात येईल. आता तेच पेपर क्रमांक 1 साठी इंग्लिशची पण बुक लिस्ट, कारण आमच्याकडे ज्या इन्क्वायरीज होतात तर ते इंग्लिश माध्यमातून पण काही मुलं तयारी करतात, मुली तयारी करतात, तर त्यांच्यासाठी आपण इंग्लिश माध्यमाचे पण पुस्तकं दिलेले आहेत. महत्वाचं काय त्याच्यात, मग हरलॉम्बसचं बुक
आता हे 2 पुस्तक आहेत हरलॉम्बसचे. एक ब्ल्यू कलरचं बुक आहे जे जवळपास 3-3.5 पानांचं पुस्तक आहे आणि एक छोटंसं ऑरेंज कलरचं हरलॉम्बसचं पुस्तक आहे. तर मी असं सजेस्ट करेल का ते छोटंसं पुस्तकच आपण करायचं. त्याच्यातून आपल्याला बऱ्यापैकी सोशोलॉजीचा एक बेस कळतो, त्याचा फायदा आपल्याला इकडे पेपर लिहायला होतो. दुसरं आहे सोशोलॉजिकल थिअरी बाय रिडझर. हे पुस्तक एक महत्वाचं मानलं जातं. अँटनी गिडेन्स यांचं कॅपिटलिझम अँड मॉडर्न सोशल थिअरी हे पुस्तक आहे. पुढचं आहे इग्नोच्या नोट. जशा मी मराठीत YCMOच्या नोट सांगितल्या तसे इंग्लिश माध्यमातून जे तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी इग्नोच्या आपल्याला नोट्स इथे महत्वाच्या ठरतात. आणि त्याच्यानंतर आपण लोकायन IAS अकॅडमीच्या इंग्लिशच्या पण नोट्स इथे प्रोव्हाइड करणार आहोत. आता आपण पेपर क्रमांक 2 जो आहे आपला भारतीय समाजाबाबतचा जास्त अभ्यास, त्याच्यासाठीचे आपले काय पुस्तक आहे तर परत तेच BAच्या नोट्स आपल्याला YCMOच्या बघायच्या आहेत. डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं भारतीय समाज संरचना व समस्या असं पुस्तक आहे, तर त्या आपल्याला घ्यायचं आहे. भारतीय सामाजिक चळवळी डॉक्टर घनश्याम शहा सरांचं हे पुस्तक आहे. आणि लोकांच्या नोट्स परत आपण आपलं जे बुक आपण ज्याच्यावर तयारी करत आहोत तर त्याच्यात आपण पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर ह्या लोकांच्या नोट्स किंवा त्या पुस्तक स्वरूपात तुमचे तिथेही पण सगळ्या गोष्टी तयार होतील. आणि 11वी व 12वीचं समाजशास्त्राच्या NCERTs आहे. तर ज्याला पण समाजशास्त्र विषयाची काहीच माहिती नाही त्यांनी जर त्या NCERT पासून सुरुवात केली तर समाजशास्त्र विषयाची एक तोंड ओळख होईल. आपण तो ओरिएंटेशन लेक्चर घेऊच, पण इथे पण तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होईल. सेम इंग्लिश जर बघितलं पेपर 2 साठी तर मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन बाय योगेंद्र सिंग, सोशल चेंज इन इंडिया बाय MN श्रीनिवास. हे मी तुम्हाला सांगितलं ते महत्वाचे थिंकर आपले आहेत, तर त्यांचं एक पुस्तक आहे. UPSC साठी जर बघितलं तर आज मॅक्झिमम मुलं इसेन्शियल सोशोलॉजी बाय नितीन सांगवान सर हे पुस्तक ते वापरतात. आणि खूप जण तर हेच पुस्तक फक्त घेतात, ह्याच पुस्तकाच्या मॅक्झिमम रिव्हिजन करतात आणि पेपर देतात आणि क्वालिफाय होऊन चांगली रँक पण घेतात. तर इसेन्शियल सोशोलॉजी बाय नितीन सांगवान. आणि महत्वाचं आपल्या जे राहणार आहे लोकायन IAS नोट्स. ठीक आहे, तर मग आपण काय करणार आहे की हे सगळे संदर्भ ग्रंथ यांच्यातून काही महत्वाच्या गोष्टी व आज करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडीच्या संदर्भात समाजशास्त्रातल्या काही गोष्टी ह्या लोकायन IASच्या नोट्सच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना देणार आहोत. जर तुम्ही बघितलं, आता मी सगळं तुम्हाला अभ्यासक्रम या सिलेबस बाबतची माहिती दिली, तर याचं विश्लेषण जर तुम्ही बघितलं ना तर विश्लेषण काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला इथे ठरतं. तर त्यातलं बघा महत्वाचं आहे डिमांड ऑफ द एक्झाम, की सिलेबस तुमचा एक तर तोंडपाठच असावा. कुठलाही विषय असू द्या, तुम्ही वैकल्पिक विषय कुठलाही घ्या, त्याचा सिलेबस तुमचा तोंडपाठ असायला हवा. का तर तुम्ही काहीही वाचत असाल, कुठेही ट्रॅव्हल करत असाल किंवा तुमच्या समोर न्यूजपेपर असेल तर तुमचे डोळे असे उघडे पाहिजे की हा विषय किंवा हा मुद्दा मला समाजशास्त्र ह्या विषयाच्या लिखाणासाठी मदत करणार आहे. किंवा कुठलाही वैकल्पिक, मग तुम्ही पॉलिटिकल सायन्स विषय घेतला तरी तुम्हाला त्याचा सिलेबस पाठ असणं गरजेचं आहे. मग डिमांड ऑफ द एक्झाम आपल्याला कधी कळणार आहे, जेव्हा आपला अभ्यासक्रम पाठ असणार आहे, सिलेबस पाठ असणार आहे आणि तो पाठ होतो. तुम्ही एक 2-3 दिवस जरी तो करत राहिले. मी जेव्हा माझा अभ्यास करत होतो तर मी सगळ्यात पहिले असं करायचो, मी पहाटे 4ला उठून सगळ्यात पहिले सिलेबसची कॉपी हातात घ्यायचो, ती वाचून काढायचो. पहिले एक आठवडा काही कळालं नाही, फक्त वाचतच होतो. नंतर काय लागलं, मग प्रत्येक एका शब्दाकडे लक्ष द्यायला लागलं. मग हा शब्द काय आहे सिलेबसमध्ये, याचे आपल्याला उलगडायला लागतात गोष्टी. मग ते तसं आपल्याला करायचंय. आपण इथं क्लासच्या माध्यमातून तो मुलांकडून विद्यार्थ्यांकडून ते पाठच करून घेणार आहोत. कारण आज पण MPSCचा जो तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न बघितला, ज्यांचा सिलेबस पाठ आहे ना त्यांना बाकीच्यांपेक्षा प्रत्येक पेपरमध्ये 10 ते 15 मार्क जास्त मिळतात. कारण प्रश्न हे त्या सिलेबस पॉइंट्सवरच येणार आहेत. आणि ज्यांना माहिती का सिलेबस मध्ये हा पॉइंट आहे हा ऑप्शन मध्ये, तर ते टिक करतात आणि त्यांना मार्क्स मिळतात. सेम आपल्याला इथे करायचंय, सिलेबस पाठ करायचंय, डिमांड ऑफ द एक्झाम समजून घ्यायची. पुढचं महत्वाचं जर आपण बघितलं तर रीड बिटवीन द लाईन्स. रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे काय बघा, सिलेबस हा आपल्याला काय असतो, एक गाईड असतो. ठीक आहे, एक डायरेक्शन देण्यासाठीच्या गोष्टी त्याच्यात आपल्याला दिलेल्या असतात. मग याच्यात आपल्याला करायचं काय तर प्रत्येक सिलेबस मधल्या रीड बिटवीन द लाईन्स करायच्या आहेत. की पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी त्यांनी दिलेल्या नाहीयेत, पण आपल्याला तो संबंध जोडायचा आहे. किंवा तुम्हाला फक्त जर एखादा टॉपिक असेल स्तरीकरण हाच विषय,
मग स्तरीकरणात विविध कुठले कुठले मुद्दे आहेत, तर हे आपल्याला तिथं अभ्यासायचे आहे. म्हणून आपले डोळे खूप जास्त उघडे आपल्याला अभ्यास करताना ठेवायचे. कारण खूप कमी कालावधीमध्ये आपल्याला समाजशास्त्र ह्या विषयाचा सिलेबस संपवून आपला तो टाइम बाकीच्या सामान्य अध्ययन पेपर व बाकीच्या आपल्या मुख्याच्या आणि प्रिलिम्सच्या तयारीसाठी द्यायचा आहे. आणि त्याची मदत आपण लोकायन IAS अकॅडमीच्या माध्यमातून इथं विद्यार्थ्यांना करणार आहोत. की खूप चांगल्या पद्धतीने ते तयारी तर आपण करूनच घेऊ, पण ह्या अशा ज्या गोष्टी की ज्या एक्झाम क्रॅक करायला तुम्हाला मदत करतील त्याही आपण करून घेणार आहोत. पुढचाच बघा, त्याचाच रिलेटेड पॉईंट आहे अभ्यासक्रमातील संबंध, जे मी बोलताना पण तुम्हाला सिलेबस सांगताना पण सांगितलं की पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 याच्यातील खूप टॉपिक्स हे ओव्हरलॅप आहेत. मग हे जे ओव्हरलॅपिंग टॉपिक्स आहेत हे एकदाच करायचे आपल्याला. म्हणजे आपल्याला तिथं लिमिटेड सिलेबस जो आपण म्हणतो ना सोशलॉजीचा आहे, तर तो तिथं आढळतो की एकच टॉपिक एकदा अभ्यासायचा व त्याच्यावर 2 प्रश्न येऊ शकतात. पेपर क्रमांक 1 ला पण येईल आणि 2 ला पण. मग हा फायदा आपल्याला इथे दिसतो आणि आपल्या अभ्यासाचं नियोजन करतानाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत. पुढचं जर आपण बघितलं तर PYQ विश्लेषण. आज पण तुम्ही MPSC ची एक्झाम घ्या, UPSC ची एक्झाम घ्या, आम्ही जी एक्झाम क्रॅक केली त्याच्यावरून पण कळतं की मॅक्झिमम वेळ तुम्ही जर स्टार्टिंगचा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जे मागील प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा जर अभ्यास केला तर खूप फायदा ठरतो. आता इथे जर बघितलं आपण तर 2025 ला सपोज MPSC ची पहिल्यांदाच परीक्षा होणार आहे, आपल्याकडे मागील प्रश्नपत्रिकाच नाही समाजशास्त्र विषयाच्या. पण मग आपल्याला बेस काय, UPSC च्या प्रश्नपत्रिका आहेत. का UPSC च्या करायच्या? आयोगाने जसाचा तसा सिलेबसच जर UPSC चा कॉपी केलेला आहे तर मॅक्झिमम चान्सेस असे पण आहेत ना की आपल्याला UPSC चे जे आतापर्यंतचे पेपर आलेले आहेत त्यांचा जर आपण अभ्यास केला तर त्याचा आपल्याला फायदा इकडे होणार आहे, कारण ते प्रश्न स्टँडर्ड आहेत. मग आपल्याला त्याचा अभ्यास इकडे करायचा आहे, PYQ विश्लेषण. आणि जर तुम्हाला सांगितलं तिथं मॉडेल आन्सर्स हा पुढचा टॉपिक आहे. आपण लोकायन IAS अकॅडमीच्या माध्यमातून अजून एक महत्वाची गोष्ट करणार आहोत आपल्या विद्यार्थ्यांसाठी की UPSC चे जे मॉडेल आणि प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत तर यांचे आपण मॉडेल आन्सर्स बनवणार आहोत. मग जो प्रश्न इंग्लिशमध्ये येईल त्याचा आपण मराठीत त्या प्रश्नाचं भाषांतर तर करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपण काय करणार आहोत तर त्याचं एक स्ट्रक्चर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा आपण बनवणार आहोत आणि ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत. तर याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना जर तेच वाचून आणि जर तो प्रश्न रिपीट झाला, कारण समाजशास्त्र विषयात एक तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की प्रश्न रिपीट होतात, कारण सब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. जाती व्यवस्था, काहीतरी एक प्रश्न तोच येणार आहे, जाती व्यवस्थेचा उगम सांगा, भारतातील जाती व्यवस्थेवर भाष्य करा, हे असेच प्रश्न रिपीट होतात. जर आपलं त्याचं स्ट्रक्चर पहिलेच रेडी असेल तर फायदा होतो. मग आपण आपल्या मुलांसाठी पॉइंटर नोट्सच्या माध्यमातून असे मॉडेल आन्सर्स पण देणार आहोत. प्लॅन ऑफ ऍक्शन, व्यूहरचना जी आपण म्हणतो तर ती कशी पाहिजे, मग काय करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून आपण याच्याकडे कसं बघितलं पाहिजे. तर महत्वाचं बघा काय आहे, अभ्यासक्रम पाठ करणे. जे मी महत्वाचं मगाशी सांगितलं तर तो मुद्दा आहे, अभ्यासक्रम तुम्ही पाठ करायचा आहे. सोर्सेस ठरविणे, आता मी संदर्भ ग्रंथ खूप सांगितले, पण आपल्याला सोर्सेस त्याच्यातून ठरवायचे का मग हे मला फायदेशीर आहे का. सपोज हरलॉम्बसचं मी सांगितलं का 2 पुस्तकं आहे, तर काही जण असे का ते 3-3.5 पानांचं पुस्तक वाचतात, काही जण ते 150-200 पानांचं पुस्तक वाचतात आणि 150-200 पानांचं पुस्तक वाचून जास्त मार्क्स घेतात. कारण 3,500 पुस्तकाची तुमची परत रिव्हिजनच होणार नाही. वाचायलाच तुम्हाला ते जरी तुम्ही 8-8 तास वाचत बसले तरी 15-20 दिवस लागणार आहेत. मग आपल्याला सोर्सेस ठरवणं त्याच्यात गरजेचं आहे. मग मराठी माध्यमातून जे विद्यार्थी आपले तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर आपण प्रॉपर एक पुस्तकच लॉन्च करत आहोत. आणि जर इंग्लिश माध्यमातून तुम्ही जर म्हटले तर आपल्याकडे सोर्सेस खूप छान आहेत. मग आपण क्लासच्या माध्यमातून, क्लास नोट्सच्या माध्यमातून व ह्या रेफरन्सच्या माध्यमातून खूप चांगली तयारी तुमची करून घेणार आहोत. किती सोर्सेस असू द्या, किती रेफरन्स बुक स्टँडर्ड्स असू द्या, जर तुम्हाला पास व्हायचं असेल आणि लवकरात लवकर पोस्ट मिळवायची असेल तर स्वतःच्या नोट्स बनवणे सगळ्यात महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचंय, रीड, रिवाइज, राईट. ठीक आहे, रीडिंग करा, त्याचंच रिव्हिजन करा आणि मग राईट इट डाऊन. ज्या नोट्स तुम्हाला सुचतील त्या माध्यमातून तुम्ही लिहा. आम्ही क्लासच्या माध्यमातून नोट्स देणाऱ्या सगळ्या गोष्टी करणार आहोत, पण रेडीमेड तुम्हाला जेव्हा ज्या गोष्टी मिळतात ना त्याचा जास्त फायदा नाही होत. तुम्ही जेव्हा ते तुमच्या शब्दात तुम्हाला समजेल अशा याच्यात लिहाल तेव्हा तो फायदा होतो. आजपर्यंत मी पण जी तयारी केली तर आम्ही काय केलं,
माझे पण काही टॉपर्स मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी काय केलेलं आहे की आम्हाला समजतील ना, आम्ही अशा कीवर्ड्स मध्ये त्या नोट्स बनवलेल्या आहेत. मग माझ्या नोट्स तर अशा आहे की मी 1 तासात एका सब्जेक्टची रिव्हिजन करू शकतो, एवढ्या शॉर्ट मध्ये त्या नोट्स बनवून ठेवलेल्या आहेत. काय एखादा विषय आपल्याला माहिती असतो, कीवर्ड जरी वाचले तर आपल्याला लगेच गोष्टी कळायला लागतात. सब्जेक्टिव्ह मध्ये हे खूप छान आहे ऍक्च्युली. सब्जेक्टिव्ह पॅटर्न हा आपल्यासाठी एक चांगली संधी ठरणार आहे. का? कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय ना, एक तर तुम्ही वाचलेलं असलं तर तुम्हाला ते उत्तर येणार आहे, किंवा मग एखादा तुक्का मारला, 10 मधले 4-5 प्रश्न बरोबर आले, 4-5 चुकतात. सब्जेक्टिव्ह मध्ये असं आहे की तुम्ही त्या एखाद्या प्रश्नाबाबत, एखाद्या मुद्द्याबाबत तुम्हाला जास्त माहिती नसेल, पण तरी तुम्ही आजूबाजूचा लिहून काहीतरी मार्क्स घेऊ शकतात, ग्रॅप करू शकतात. तर हे आपल्याला इथे आपण समाजशास्त्र ह्या विषयाबाबत आणि सामान्य अध्ययनासाठी पण तुम्हाला कसा बेनिफिट होईल याचा आपण इथे क्लासमध्ये तुम्हाला ती मदत करणार आहोत. तर म्हणून आपल्याला नोट्स स्वतःच्या बनवायच्या आहेत, ज्याचा तुम्हाला फायदा होईल रिवाइज करायला, रिव्हिजन करायला. अनेक वेळा वाचन, मग ज्या तुमच्या नोट्स बनतात, जे स्टँडर्ड रेफरन्सेस आहे, हे मॅक्झिमम वेळा जेव्हा तुम्ही वाचाल ना, तर तेव्हा त्या गोष्टी, त्या विषयाची पूर्ण मांडणी तुमच्या डोळ्यासमोर राहील. जेव्हा तुम्ही पेपर लिहायला बसता ना, युपीएससीचा माझा अनुभव तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण मुख्य परीक्षा लिहायला बसतो ना, तिथे विचार करायला आपल्याला वेळ नसतो. जे टॉपर्स येतात त्यांचे पण तुम्ही जर स्पीच बघितले किंवा त्यांचे जर तुम्ही मतं ऐकले, तर ते तेच सांगतात की तुमचा पेन जेव्हा सुरू होतो तर तो 3 तास थांबलाच नाही पाहिजे, तरच तुमचा पेपर कव्हर होतो, तुम्ही त्या पेपरला प्रॉपर जस्टिफाय करू शकता, जस्टिस देऊ शकता, न्याय देऊ शकतात. मग त्याच्यासाठी काय आहे की ह्या सगळ्या गोष्टींची तयारी आपली पहिली पाहिजे. मग अनेक वेळा जेव्हा तुम्ही वाचताना त्या विषयाची मांडणी तुमच्या डोळ्यासमोर राहते, कुठलाही पण प्रश्न येऊ द्या, लगेच तुम्ही फास्ट लिहितात. आणि आता सध्या जर तुम्ही समाजशास्त्र विषयाचं बघितलं तर एवढे टॉपिक्स आहे, पेपर 1 मध्ये तुम्हाला 10 टॉपिक आहे, पेपर 2 मध्ये 10 टॉपिक आहे. मग यांची जेव्हा तुमच्या समोर एक माइंड मॅप असणार आहे, तर मग तुम्हाला लिहायला मदत होणार आहे, आणि याचा फायदा आपल्याला खूप जास्त मार्क्स घेण्यामध्ये, कारण मुख्य परीक्षेला पण तेच आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला अर्धा जरी मार्क मिळाला तर पेपर 1 मध्ये तुम्हाला 10 मार्क आणि पेपर 2 मध्ये 10 मार्क, असे 20 मार्क तुमचे वाढू शकतात आणि तुम्ही खूप पुढे जाऊ शकतात रँकिंग मध्ये. आणि शेवटी एका मार्कवर सगळं येतं. तर आपल्याला ते सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. पुढचं महत्वाचं आहे दैनंदिन लिखाण, डेली रायटिंग प्रॅक्टिस. खूप महत्वाची आहे. आपण क्लासच्या माध्यमातून इथे ते करून घेणार आहोत की रोज एक प्रश्न तरी समाजशास्त्राचा तुम्ही लिहायचा. आणि प्रत्येकाने, जे पण मुलं आता सब्जेक्टिव्ह पॅटर्नची तयारी करत आहेत, त्यांनी तर सामान्य अध्ययन आणि जो त्यांचा वैकल्पिक विषय असेल याच्याबाबतचा रोज एक प्रश्न लिहिला पाहिजे. कारण लिखाण ही एक स्किल आहे जी तुम्ही प्रॅक्टिसने अक्वायर करू शकता. आज काहींचा हस्ताक्षर चांगला नसणार आहे, आज काहींची मांडणी चांगली नसणार आहे, पण विथ प्रॅक्टिसच ती येणार आहे. मग तुम्ही वाचता ही एक वेगळी स्किल आणि लिखाण करता ही एक वेगळी स्किल आहे, जी तुम्ही प्रॅक्टिसने परफेक्शनला जाऊ शकता. मग आपल्याला ते करायचं आहे. आणि युपीएससीचं पण आज असं आहे का, मुख्य जर पास व्हायचं असेल तर लिखाण इज द की फॅक्टर. सेम आपल्याला एमपीएससीला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आढळणार आहे की आपल्याला लिखाण करायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला मास्टर की घ्यायची आहे. आणि महत्वाचं मी जे सांगितलं माइंड मॅप्स, की आपल्या नोट्स मध्ये पण तुम्हाला माइंड मॅप करायचे आहेत. ठीक आहे. हे माइंड मॅपचा फायदा काय होतो ना, मी जे सांगितलं की आपल्याकडे वेळ कमी असणार आहे. मग त्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचंय की आपल्या समोर जेव्हा मांडणी असणार आहे, जेव्हा विषयांचा माइंड मॅप आपल्या समोर असणार आहे, तर तेव्हा फायदा होतो ह्या गोष्टी सगळ्या मांडायला. बघा, मी हे पिक्चर पण इथे ठेवलेलं आहे का जेव्हा तुम्ही बसलेले असणार आहे तर असे माइंड मॅप तुमच्या समोर तयार झाले पाहिजे की एखादा विषय आहे आणि त्याचे काय काय गोष्टी तिथं असणार आहे. तर मग खूप सायंटिफिक पद्धतीने आपण एखाद्या विषयाची मांडणी व तो लक्षात कसा ठेवायचा, आपण जे पुस्तक आपण लॉन्च करणार आहोत तर त्याच्यात पण आपण डायग्राम कसे काढायचे, पेपरला तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये डायग्राम कसे काढायचे, एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स कसे द्यायचे, करंट अफेअरचा कसा समावेश करायचा, याबाबतची सगळी माहिती आपण तिथे देणार आहोत आणि क्लासच्या माध्यमातून पण त्या गोष्टी शिकवणार आहोत. आता महत्वाचं जे मी तुम्हाला म्हटलं होतं की काही मुलांना आउटस्टँडिंग मार्क्स येतात आणि काहींना येत नाही, या प्रश्नाचं उत्तर परत इथे समाजशास्त्रीय दृष्टिकोन. आपल्याला, तुम्हाला मी मगाशी सांगितलं का तो चष्माच आपल्याला घालायचा आहे. बघा, आज तुम्ही जर लाल लेन्सचा जर चष्मा घातला तर तुम्हाला पूर्ण तुमच्या अवतीभोवती लालच कलरचे सगळे लोक दिसणार, सगळा समाज दिसणार. जरी एखादं झाड जर तुम्ही बघितलं ते हिरवं असेल, पण लाल कलरच्या चष्म्यामुळे ते तुम्हाला लाल दिसतं. का? कारण तो चष्मा आपण घातलाय. तसाच इथे आपल्याला काय करायचंय, समाजशास्त्रीय दृष्टिकोन, समाजशास्त्र विषय शिकताना किंवा त्याची तयारी करताना करायचा आहे.
जो तो दृष्टिकोन ज्याला येतो तो मॅक्झिमम मार्क्स घेतो, 260, 270, 280 प्लस मार्क्स घेतो. आणि ज्याला एकदम इन जनरल लिहितो, कारण माहिती तर सगळ्यांना, जाती व्यवस्थेबाबत सगळ्यांना माहिती. आणि जाती व्यवस्था जर तुम्हाला सांगितलं तर पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, अँथ्रोपॉलॉजी आणि पबॅड ह्या विषयांत पण तो प्रश्न आहे, किंवा जाती व्यवस्था हा टॉपिक आहे. मग सेम प्रश्न ह्या वेगवेगळ्या विषयांत जेव्हा येतो आणि समाजशास्त्र विषयात येतो, तर कसं करायचं? तर प्रत्येक विषयाची एक आपली ओळख आहे, प्रत्येक विषयाची एक डिमांड आहे का आमच्या विषयासाठी कसा दृष्टिकोन असायला हवा, तसाच समाजशास्त्र या विषयात पण एक दृष्टिकोन आहे. आणि मग आपल्याला त्याबाबतची तयारी इथे करायची आहे. मग ती कशी करणार? तर समाजशास्त्रीय विचारवंत, जे विचारवंत मी तुम्हाला सांगितले, कार्ल मार्क्स, डर्कहाइम, मॅक्स वेबर, भारतातले जर आपण बघितलं जी.एस. घुरे, एम.एन. श्रीनिवास, ए.आर. देसाई, या सगळ्यांचा आपल्याला थेरीजच्या माध्यमातून दृष्टिकोन अवलंबून घ्यायचा आहे. दुसरं आहे समाजशास्त्रीय शब्दकोश. मी तुम्हाला कीवर्ड्स बोललो होतो बघा. मग सोशलायझेशन, डाऊन ट्रोडन सेक्शन, मार्जिनलाइज सेक्शन ऑफ द सोसायटी, असे इंग्लिशमध्ये शब्द. तसेच आपल्याला मराठीत शब्द घ्यायचे. शब्दकोश एक आपल्याला समाजशास्त्राचा तयार करायचा आहे. आणि तो शब्दकोश जेव्हा आपण आपल्या उत्तरांत वापरणार आहोत, तर तेव्हा आपल्याला फायदा होणार आहे मार्क्स जास्त घेण्याचा. ठीक आहे, तर हा आपल्याला एक दृष्टिकोन देऊन जाणार. पुढे समाजाकडे डोळसपणे बघणे. आता बघा, आपण दैनंदिन आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी बघतो. रोडवरून, गाडीवरून जाताना, कुठं ट्रॅव्हल करताना, आपल्या कुटुंबामध्ये, आपण जिथं शिकतो, आज तुम्ही लायब्ररीत कुठे बसता, तर इथे सगळीकडे आपण बघतो आपल्या अवतीभोवती सगळा समाजच आहे. त्या समाजाकडे डोळसपणे बघणे आणि काही गोष्टी त्याचं विश्लेषण करणे, हे जर तुम्ही तुमच्या उत्तरात कुठे जर तुमचं आढळून आलं ना, तर त्याचा तुम्हाला 2 मार्क जास्त मिळणार आहे. कारण हे सर्वसामान्य जे मुलं आहेत, जे प्रिपेरेशन करतात, ते लिहिणार नाही. पण तुम्ही काहीतरी वेगळेपणा देताय तुमच्या उत्तरामध्ये, की मला असा अनुभव आहे किंवा माझ्या अवतीभोवती असं घडतंय. जे विवाह संस्थेबाबत मी म्हटलं, तुम्हाला जर काही तिथं तुमचा एखादं विश्लेषण देता आलं, अभ्यासपूर्ण विश्लेषण जर देता आलं, तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. पुढचं महत्वाचं, न्यूजपेपरचा वापर, चालू घडामोडी. म्हणजे विषय बघा, समाजशास्त्र हा जो विषय आहे, हा कधीतरी त्या विचारवंतांनी त्यांच्या थेरीज मांडलेल्या आहेत. भारतामध्ये पण तसंच झालेलं आहे. आज ते आउटडेटेड झालं का? कालबाह्य झालंय का? नाही. आज पण आपल्याला त्या महत्वाच्याच दिसतात गोष्टी. मग याची सांगड आपल्याला चालू घडामोडीशी घालायची आहे. जाती व्यवस्था तेव्हा पण होती, पण ती खूप रिजिड होती. आज जाती व्यवस्था कशी, मग त्याच्याबाबतचं आपल्याला भाष्य करायचंय. मग याच्यासाठी फायदा आपल्याला होणार आहे न्यूजपेपर्सचा. पुढची महत्वाची गोष्ट, युट्यूबवरचे विविध व्हिडिओज आहेत. मग एखादा टॉपिक जर तुम्ही बघितलं का, मॅरेज सिस्टीम, ठीक आहे, विवाह संस्था, कुटुंब ही संस्था, तुमची एज्युकेशन संस्था, जाती व्यवस्था, या विविध संस्थांचा जर तुम्ही अभ्यास या अशा व्हिडिओच्या माध्यमातून केला, ज्याच्यात बॅकग्राऊंड पण दिलेलं राहतं, इतिहास पण दिलेला राहतो, व आज चालू घडामोडीमध्ये जागतिक स्तरावर व भारतात त्याच्याबाबत काय पैलू आहेत, ह्या गोष्टींची चर्चा केलेली राहते. मग अशा माध्यमातून पण आपण अभ्यास करू शकतो व समाजशास्त्रीय दृष्टिकोन अवलंबू शकतो. तर आपल्याला हा एक फायदा इथे करून घ्यायचा आहे, आणि हे आपण आपल्या क्लासच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने करून घेणार आहोत. आणि मग महत्वाचं मी जे तुम्हाला म्हटलं की आन्सर रायटिंग इज द की फॅक्टर. मुख्य परीक्षा किंवा डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग याच्यासाठी एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे लिखाण. मग ह्या आन्सर रायटिंगला काय काय करायचंय, तर मी डेली आन्सर रायटिंग तुम्हाला जे म्हटलं, दैनंदिन लिखाण आपल्याला करायचं आहे, जे आपण क्लासच्या माध्यमातून इथं तो एक प्रोग्रामच लॉन्च करणार आहोत, की आपले जे विद्यार्थी आहेत यांना रोज लिहायला लावणार आहोत एखादा प्रश्न, व तो दैनंदिन आपण चेक पण करून देणार आहोत. इव्हॅल्युएशन त्याचं होईल, आणि मग याने काय होणार आहे की तुम्हाला कळणार आहे की काल काय मी चूक केली होती, आज त्याच्यात काय चेंजेस करू, आज ज्या चुका झाल्या त्या उद्या टाळता येतील, हे आपण इथे करणार आहोत. दुसरा, स्वतःच्या नोट, ज्याबाबत मी महत्वाचं बोललो, कारण स्वतःच्या नोट्स काढताना पण तुमची रायटिंग होणार आहे. आणि माझं स्वतःचं असं मान्यता आहे की आपण जेव्हा स्वतःच्या नोट्स वाचतो तेव्हा ते जास्त लक्षात राहतात. आपलं म्हणजे मला तर असा अनुभव आलेला आहे का, माझ्या नोट्स माझ्या डोळ्यासमोर असतात जेव्हा मी पेपर लिहित असतो तेव्हा.
तर हा फायदा आपल्याला इथे होणार आहे. पुढचं उत्तरे चेक करून घेणे. मग तुम्ही जे पण प्रश्न लिहिणार आहेत तर ते प्रॉपर फॅकल्टी कडून तुम्हाला चेक पण करून घ्यायचे आहेत. इथे तर आपल्याकडे लोकांना IAS अकॅडमीला एक स्टँडर्ड फॅकल्टी आहे ज्याच्याकडून आपण हे उत्तर प्रॉपरली इव्हॅल्युएट तुम्हाला विद्यार्थ्यांना करून देणार आहोत. महत्वाचा केस स्टडीज. आता तुमच्या उत्तरांमध्ये केस स्टडीजचा वापर जेव्हा येतो तर तेव्हा जो पण चेकर असतो तर त्याला कळतं की ह्या विद्यार्थ्याने प्रॉपर अभ्यास केलेला आहे, यांनी काहीतरी वेगळेपणाने गोष्टी दिलेल्या आहे, मांडलेल्या आहेत. तर अशा गोष्टींचा आपल्याला इथं वापर करून घ्यायचा आहे. करंट अफेअर, जे मी म्हटलं चालू घडामोडीचा सगळ्यात जास्त वापर आपल्याला समाजशास्त्र विषयात करून घ्यायचा आहे. कारण कुठलीही पण आज समाजामध्ये घडणारी गोष्ट ही तुम्हाला समाजशास्त्र या विषयात कशी रिलेट करायची हे आपण क्लासच्या माध्यमातून इथे प्रॉपर घेणार आहोत. एक्झाम्पल्स, जागोजागी तुम्हाला उदाहरणं देता आली पाहिजे. तर याचा पण आपण इथे चांगली तयारी करून घेणार आहोत. आणि महत्वाचं परत लिखाण किंवा आन्सर रायटिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर टेस्ट सिरीज खूप महत्वाची ठरते, कारण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून इव्हॅल्युएशन आपलं प्रॉपर होतं. तर अशा सगळ्या गोष्टींतून तुम्हाला एक लिखाणाची सवय लागेल. म्हणजे जर तुम्ही टॉपर्स बघितले, युपीएससीतले टॉपर्स बघा, हे रोज 2-2 पेपर लिहितात प्रॅक्टिससाठी. कारण रायटिंग इज द स्किल तुम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त लिखाण करता तुमचा स्पीड वाढतो. मग 3 तासात तुमचे पेपर कम्प्लीट होऊ शकतात. कारण मी तुम्हाला सांगितलं का युपीएससीची जेव्हा मुख्य परीक्षा मी द्यायचो तर तुम्ही पेन खाली ठेवला आणि पाणी प्यायला जरी तुमचे 10 सेकंद गेले तर ती लिंक तुटते आणि मग इश्यू असं होतो की तुम्हाला कुठेतरी ओढताण उत्तरामध्ये करावे लागते. 3 तास तुम्हाला सलग लिहायचंय, एका दिवशी 2-2 पेपर असणारे. मग याच्यासाठी काय करायचं, आपल्याला जर स्पीड वाढवायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला तिथे वापर करून घ्यावा लागणार आहे. आणि मग जर आपण बघितलं तर आज स्ट्रॅटेजीच्या ह्या सेशन मधून, ह्या व्हिडिओ मधून आपण समाजशास्त्र विषयाबाबत सगळ्या गोष्टी बघितल्या. म्हणजे सिलेबस आपण प्रॉपर बघितला, संदर्भ ग्रंथ बघितले, तयारी कशी करायची, लोकायन IAS अकॅडमीच्या माध्यमातून आपण कशा गोष्टी देणार आहोत, काय करणार आहोत. मी तुम्हाला पुस्तकाचं पण सांगितलं की लवकरच आपलं पुस्तक पण आपण लॉन्च करणार आहोत समाजशास्त्र या विषयाचा मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी. आणि मग त्याचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा आहे. लवकरच आपण ओरिएंटेशन लेक्चर पण घेऊया. आणि ओव्हरऑल आपल्या ज्यांना समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय घ्यायचा आहे आणि आपली पोस्ट पक्की करायची आहे त्यांच्यासाठी लोकायन IAS अकॅडमी येथे तुम्ही संपर्क साधावा व एन्क्वायरी करावी. थँक्यू.